रामकृष्ण हरी. सुप्रभात. आज आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जे 12 अभंग आहेत, या 12 अभंगाचा गेले आपण 1-1.5 महिना अभ्यास करतोय. आज या 12 अभंगांची आपण सांगता करणार आहोत. तर सुरुवातीला मी आरतीताईंना विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा 12 अभंगाचं पठण करावं आणि नंतर मग आपण सुरुवात करूया. झाल्यानंतर त्या एक तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हणून सांगता करतील. आरतीताई. आरतीताई तुमचं म्यूट आहे. हा, आता येते ना ऐकू? हो, येत आहे. जय जय राम कृष्ण हरी. ऐकू येते ना? येत आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, काय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, कुळ उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मन, क्रोध नाही जाण तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंकुष्ट प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती ही खूण स्वात्मानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरान साजे, संताला उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, याविण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेला. उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेला. वर्णियेल्या एका गुणनाम घोषे, जातील रे दोष तुका म्हणे. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भाव बळे.
धरुनी केशव आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संत संग वाचुनी, वासना जाळोनी शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तुसी ओळखावे तुका म्हणे. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जणी. जणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतीली न व्हावे तुका म्हणे. भूतीली न व्हावे सांगावे नलगेची, आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया. भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे. असो हे साधन ज्याचे चित्ती वसे, माया जाळ नासे तुका म्हणे. माया जाळ नासे या नामे करूदी, प्रीती चक्र पाणी असो द्यावी. असो द्यावी प्रीती साधूंची पायासी, कदा कीर्तनासी सोडू नये. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, मनन निदिध्यास साक्षात्कार. साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. गेली त्याची जाणा ब्रह्मतोची झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती, त्याची आता स्थिती सांगतो मी. सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझी. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. वेगळाले भेद किती त्या असती, हृदगत त्याची नकळे कवणाला. नकळे कवणाला त्याचे हेची वर्म, योगी जाणे वर्म खूण त्याची. खूण त्याची जाण जे जैसे असती, तुका म्हणे भ्रांती दुजियाला. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, साधूची ती वृत्ती लीन झाली. लीन झाली वृत्ती ब्रह्मात मिळले. ब्रह्मात मिळाले जळात आटले लवण जैसे. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या. त्यासारखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळी. माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग, धाडियले सांग तुम्हालागी. नित्य नेमे यासी पठता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडिला निर्वाण उडी घाली. बुद्धीचा पालट नाशेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंते. सद्भक्ती झाली यास साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा.
परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आणमज. टाळणी कंथा धाडिली निशाणी, घ्या रे ओळखोनी सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासही तू का वैकुंठासी, देहासही तू का वैकुंठासी. जय जय सद्गुरु. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आपण गेले 1.5 महिना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 12 अभंग याचा अभ्यास करतोय. आपण पहिल्यापासूनच आपल्या अभ्यास वर्गाचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की या सगळ्याचा अभ्यास करून आमच्या जीवनामध्ये त्याचा कसा बदल होईल आणि त्याचा कसा आम्हाला उपयोग होईल याचा आपण नेहमी विचार करत आलेलो आहे. आणि जर आपण त्याचा जर विचार केला, त्या उद्दिष्टाचा जर विचार केला, तर आपण सुरुवातीला गीता आणि ज्ञानेश्वरी याचा अभ्यास केला 5 वर्ष. त्याच्यानंतर समर्थ प्रस्थानत्रयी 4.5 वर्ष त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम. आणि आता आपण संत तुकाराम यांचे 12 अभंग यांचा अभ्यास केला. आणि याच्यातून मला आज सांगता करताना एक अतिशय आनंदाची गोष्ट माझ्या लक्षात आली या सगळ्याचा विचार करताना, की या सगळ्या संतांनी या सगळ्या शास्त्रामध्ये जर आम्हाला काय जर सांगितलं असेल, अध्यात्म म्हणजे काय, किंवा आम्ही अध्यात्म का करतो, किंवा आम्ही देवाची पूजा का करतो, किंवा आम्ही त्या परमेश्वराची श्रद्धा भक्ती का करतो, किंवा आम्ही हे सगळं अभ्यासतो ते कशासाठी करतो, तर एकाच वाक्यात जर आपल्याला त्याचं जर समरी करायची झाली, सार बघायचं झालं, तर माझ्या जीवनातली सर्व दुःख नाहीशी होऊन माझ्या जीवनामध्ये एक अतिशय आनंदाचा स्रोत, आनंद माझ्या जीवनामध्ये निर्माण व्हावा, आणि त्यासाठी हे सगळं आम्ही करतोय. म्हणजे बाकीचे सगळं जे आम्ही करतो आहे, साधना करतो आहे, उपासना करतो आहे, ती साधना आहेत, उपासना आहेत. त्याच्यामध्ये पूजा असेल, अर्चना असेल, कीर्तन असेल, स्तोत्र पठण असेल, किंवा अभ्यास असेल, वेगळ्या आम्ही तीर्थक्षेत्रांना जातो ते असेल, नामस्मरण असेल, ध्यान साधना असेल, आत्मनिवेदन भक्ती असेल, शरणागती असेल, श्रद्धा असेल, या ज्या सगळ्या ज्या काही आहेत, या सगळ्या साधना आहेत. ती सगळी साधना आहेत. परंतु सगळ्यात जर अल्टिमेटली जर साधकाच्या आयुष्यामध्ये या सगळ्याचा साधना करताना उपयोग काय होणार असेल, तर एकच, की आमच्या आयुष्यामध्ये एक अतिशय
शांतता निर्माण व्हावी, आमच्या आयुष्यामध्ये एक अतिशय निरतिशय आनंद निर्माण व्हावा, आमच्या आयुष्यातले जे आम्हाला पडलेले सगळे जे काही प्रश्न आहेत किंवा आयुष्य जगत असताना आम्हाला अनेक प्रश्न पडतात, अनेक आमच्या मनामध्ये डाऊट्स येतात की या परिस्थितीमध्ये, या प्रसंगामध्ये मी कसं वागावं, का वागावं, कशा पद्धतीने मी जगावं, अशा पद्धतीचे आम्हाला अनेक प्रश्न येतात, अनेक डाऊट्स आमच्या मनामध्ये असतात. संकटामध्ये आम्ही कसं वागावं, कशा पद्धतीने आम्ही आमचं मनाचं धैर्य टिकवून ठेवावं, अशा हे जे सगळे जे प्रश्न आहेत जीवनामध्ये जगत असताना ते आम्हाला कशा पद्धतीने सोडवता येतील. आणि याचं एकच जर बघितलं तर सगळ्या अध्यात्माचं शेवट एवढं एकच आहे की आमचे सगळे डाऊट्स, आमच्या सगळ्या शंका अतिशय सगळ्या नाहीशा होऊन आमच्या मनामध्ये एक पूर्णपणे आत्मविश्वास, एक आत्मानंद असा यावा, असा पद्धतीने या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. ही एक गोष्ट लक्षात आली. आणि दुसरी गोष्ट लक्षात आली की सगळ्या संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यातल्या पायऱ्या सुद्धा त्या एकच आहेत. म्हणजे कुठल्याही पायऱ्या किंवा कुठल्याही स्टेप्स सांगताना त्याच्यामध्ये अजिबात इकडे तिकडे नाही, किंवा कुठलेही पंथ असू देत, कुठलेही संत असू देत, कुठल्याही शास्त्र असू देत, काहीही असू देत. म्हणजे आम्हाला जर एवढं 10 वर्ष 12 वर्ष ज्या वेळेला या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आमच्या मनामध्ये एक जर खात्री निर्माण झाली की आम्हाला वेगवेगळे ग्रंथ किंवा वेगवेगळे संत, वेगवेगळे वाङ्मय नुसतं अभ्यासायचं नाही, तर अभ्यास करताना प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितलं असेल, वेगवेगळ्या काळानुरूप आम्हाला सांगितलं असेल, साधना सांगितली असेल. परंतु जर प्रत्येकाच्या ज्या स्टेप्स बघितल्या, प्रत्येकाच्या जर पायऱ्या बघितल्या, किंवा आम्ही त्या अध्यात्म मार्गामधून जात असताना आम्हाला नक्की काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर काय होतं, हे सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या संतांनी एकाच पद्धतीने मांडून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला सगळे संत वाचायला पाहिजेत, त्यांचं अध्ययन करायला पाहिजे असंही काही नाही. कारण इन्फॉर्मेशन पेक्षा सध्याचं युग हे इन्फॉर्मेशनचं युग आहे. इन्फॉर्मेशन मध्ये आम्हाला हे तर कळेल की समर्थांनी काय लिहिलेलं आहे, गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलेलं आहे, महाराजांच्या अभंगामध्ये, गाथेमध्ये काय अभंग आहेत, त्यांनी काय म्हणलेलं आहे, किंवा आता 12 अभंगामध्ये काय म्हणलेलं आहे, ही इन्फॉर्मेशन झाली. पण हे सगळं करून आमच्या आयुष्यात जर काय फरक पडणार नसेल तर याचा काही एक उपयोग नाही. आणि म्हणून 12 अभंगामध्ये महत्व एकच आहे की जर 12 अभंग जर आम्ही पाहिले, अभ्यासले, तर आमचं असं लक्षात येतं की महाराजांनी सगळ्याचं सार काढून आमच्या हातात दिलेला आहे. म्हणून महाराज इथे म्हणतात की प्रासादिक मेवा. हा प्रासादिक मेवा का म्हणलेला आहे, तर कारण त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे त्याच्यासाठी खर्ची घातलं, अतिशय प्रयत्न केले, अतिशय कष्ट भोगले, आणि ते कष्टाचं फळ आम्हाला सहज साध्य व्हावं म्हणून हे महाराजांनी 12 अभंग दिलेले आहेत. आणि म्हणून इथं तळमळीनं 12 अभंग सगळ्यात शेवटी आपण मागच्या रविवारी पाहत होतो की स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग, धाडियले सांगत तुम्हा लागे. महाराज इथं म्हणतात की हे अभंग जे आहेत, 12 अभंग, हे मी तुमच्यासाठी पाठवलेत, स्वर्गलोकातून पाठवलेले आहेत. कशासाठी? की जर तुम्ही हे जर त्याचं पठण केलं, हे समजा जर तुम्ही 12च अभंग आहेत त्यामुळे फार वेळ लागणार नाही. आपण बघितलं की 1.5 महिन्यामध्ये आपण हे 12 अभंगांचा अभ्यास केला. समर्थ प्रस्थानत्रीचा अभ्यास करायला आपल्याला जवळ 4.5 वर्ष लागली. ज्ञानेश्वरीचा, गीतेचा अभ्यास करायला आपल्याला अगेन 5 वर्ष लागली. त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर ते सगळं जे सार आहे ते महाराजांनी इथे 1.5 महिन्यामध्ये आपल्याला कळवलं. आणि म्हणून इथे म्हणतात की 12च अभंग आहेत, तुम्हाला लगेच अभ्यासाला येतील, आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचं आचरण करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि नित्यनेमे यासी पढता प्रतापे, तुम्ही ज्याला याचं नित्यनेमानं पठण कराल, त्याप्रमाणे आचरण कराल, तर काय होईल, तर संबंध सगळी जन्मांतरीची पापे जातील. नुसतं एवढंच होणार नाही, तर आमच्या आयुष्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही निर्भय होऊ. आणि हे निर्भय कशामुळे होऊ, तर त्यामागे पुढे रक्षी नारायण, तो पांडुरंग पुढून आणि मागून, म्हणजे थोडक्यात आयुष्यामध्ये माझं पूर्णपणे रक्षण करेल. आणि जर मला जर संकट आलं तर त्याच्यामध्ये तो उडी घालून मला त्याच्यातून बाहेर काढेल.
एवढं आत्मविश्वास इथे तुकाराम महाराज देतात. परत पुढे म्हणतात की बुद्धीचा पालट नासेल कुमती. आमची जी काही बुद्धी असते, म्हणूनच आमच्या मनामध्ये डाऊट्स का निर्माण होतात? कारण ती कुमती असते. आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न का निर्माण होतात? ती कुमती असते. कारण ती बुद्धी आमची पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या प्रसंगामध्ये, पाहिजे तशी काम करत नाही. आणि म्हणूनच तिथं बुद्धीचा प्रॉब्लेम येतो. आणि ज्या वेळेला आम्ही या बाराभंग म्हणा किंवा अध्यात्मामध्ये आम्ही ज्यावेळेला प्रवेश करतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, तर काय जर होत असेल तर आम्हाला त्या कुमतीचा सुमती होते. कारण आपल्याला सुरुवातीलाच पहिल्याच अभंगामध्ये आचरण करण्यासाठी महाराजांनी सांगितलेलं आहे की आमचा रजोगुण आणि तमोगुण कमी करणं आणि सत्वगुण वाढवणं हीच एक साधन आहे. म्हणजे आयुष्यामध्ये साधना म्हणजे काय? तर 24/7 365 डेज येन केन प्रकारेण आम्ही चांगलं वागायचा प्रयत्न करणं, चांगली कर्म करणं, चांगलं वागणं, चांगले विचार करणं. अशा पद्धतीने जर आम्ही वागलो तर ऑटोमॅटिकली आमचे रजोगुण आणि तमोगुण कमी कमी होतील. आणि असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली आमची बुद्धी ही सुमती होईल. आणि हे आम्हाला महाराजांनी का सांगितलं स्पष्टपणानं? की जर आमचं स्वतःच अध्यात्म करणं म्हणजे नुसती साधना करणं नव्हे, अध्यात्म करणं म्हणजे नुसतं उपासना किंवा कर्म करणं नव्हे, अध्यात्म करणं म्हणजे नुसतं ज्ञान घेणं नव्हे, तर अध्यात्म करणं म्हणजे स्वतःच साधकांनी अनालिसिस करणं की माझ्यामध्ये काय बदल होतोय, माझ्यामध्ये काय चेंज होतो आहे. कालच्या पेक्षा आज मी आत्मविश्वासाने संकटांना सामोरं जातोय का नाही. कालच्या पेक्षा आज माझ्यामध्ये जो गोंधळ आहे, बुद्धीमध्ये जो गोंधळ आहे तो कमी होतोय का नाही. कालच्या पेक्षा आज माझ्यामध्ये एक प्रकारचा आनंद, एक प्रकारची शांतता आलेली आहे का नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की होईल सद्भक्ती येणे पंथे. आणि म्हणून सद्भक्ती होणे म्हणजे सतची भक्ती होणे, म्हणजेच त्या परमेश्वराचं निर्गुण निराकार किंवा सगुण साकार असलेल्या परमेश्वराबद्दल अतिशय भक्तीचा भाव निर्माण होणे, त्याच्यावर शरणागती पत्करणे, त्याच्या पुढे शरणागती जाणे, हेच या बाराभंगाचं सगळ्यात शेवटी सार आहे. आणि मग सद्भक्ती झालेल्या सहज साक्षात्कार, साक्षात्कार याचाच अर्थ इथे घेतलेला आहे की साक्षात्कार होणं म्हणजेच त्या पांडुरंगाचं दर्शन होणं. आणि पांडुरंगाचं दर्शन होणं म्हणजेच जो माझ्यामध्ये आत असलेला, समर्थांनी सांगितलेला आत्माराम आहे त्याचंच दर्शन होणं. आणि त्या रामाचं दर्शन बाहेर नाही, ते आतच झाल्यानंतर काय जर होत असेल तर माझ्यामध्ये एक आनंदाचा एक उत्कर्ष होतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा अभंगामध्ये स्वतःच सांगतात की देव पहावयासी गेलो, देव होऊन या झालो. म्हणजे जोपर्यंत मी साधना करत होतो, उपासना करत होतो, मला असं वाटत होतं की माझा पांडुरंग पंढरपुरामध्ये आहे. आणि त्यासाठी मी वेगवेगळे भजन करत होतो, त्यासाठी मी भक्तीनं ओथंबून वेगवेगळे भक्तिभावाने मग माझं आयुष्य काढलं. त्यामध्ये माझ्या हातून अनेक अभंग लिहिले गेले. आणि ज्या वेळेला मला साक्षात्कार झाला त्यावेळेला मला असं लक्षात आलं की माझा पांडुरंग कुठे बाहेर नाही, तो माझ्या आतच आहे. आणि आतच ज्या वेळेला आहे असं ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला कशामुळे लक्षात आलं? तर या सगळ्या 12 अभंगाच्या 12 स्टेप्स आहेत, 12 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यामधनं मी चढून गेलो, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आणि गाभाऱ्यामध्ये माझं ज्या वेळेला मी आत गेलो त्यावेळेला लक्षात आलं की गाभारा हा माझ्या देहामध्येच असलेला गाभारा आहे. माझा पांडुरंग हा माझ्या या देहाच्या गाभाऱ्यात असलेलाच पांडुरंग आहे. तेच आत्मचैतन्य आहे. आणि ते आत्मचैतन्य म्हणजेच स्वतःचाच असलेला आनंद आहे. कारण ते आत्मचैतन्य कसं आहे? ते सत आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि ते आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून ज्या वेळेला साक्षात्कार झाला त्यावेळेला माझं मलाच लक्षात आलं की अरे मी स्वतःच आनंद स्वरूप आहे. आता मला तो आनंद शोधण्यासाठी मला बाहेर कुठल्या विषयांच्या वस्तू लागणार नाही. तो आनंद मला आता संपत्तीने मिळणार नाही. तो आनंद मला आता
सत्तेनं मिळणार नाही, तो आनंद मला आता इतरांनी चांगलं म्हणलं म्हणून मिळणार नाही, लोकांनी माझी स्तुती केली म्हणून मिळणार नाही. तर तो आनंद काहीही न करता, बाहेर न पाहता, विषयांचं संगती न घेता तो झालेला साक्षात्कार की तो झालेला आनंद स्वरूप हेच माझं स्वतःच स्वरूप आहे, हे मला ज्याला कळतं त्याच वेळेला मी शांत होतो. म्हणून आत्मारामामध्ये सुद्धा शेवटच्या समासामध्ये कल्याण स्वामी सांगतात की काय झालं तर मला माझा पूर्णपणे मोह नाहीसा झाला. आणि मोह नाहीसा झाला म्हणजे काय झालं तर माझं जे या जगामध्ये येऊन एक जे पूर्वग्रह झालेला होता, भ्रांत चित्त झालेलं होतं, डाऊट्स निर्माण झालेले होते की अरे माझं आयुष्य हे अतिशय दुःखमय आहे, हा एक डाऊट होता, हा प्रश्न होता. माझ्या आयुष्यातच इतके का प्रश्न आहेत, माझ्या आयुष्यामध्येच इतकी का दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्येच इतके प्रॉब्लेम्स का आहेत, माझ्या आयुष्यामध्ये भीती, चिंता, काळजी काय आहे. आणि मी आयुष्यामध्ये जगायचं, साधना करायची आणि तुला पाहायचं म्हणजे नक्की काय करायचं. हे जे सगळे प्रश्न आहेत, हे सगळे मोह आहेत, ते माझे सगळे निघून गेले. काय झालं तर मी तुझा उपदेश ऐकला आणि मला या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी स्थिर झालो. स्थिर झालो. पूर्वी मी अस्थिर होतो. अस्थिर होतो म्हणजे मला असं वाटत होतं की इथे जाऊन गेल्यानंतर आनंद मिळेल, तिथे गेल्यानंतर आनंद मिळेल. ही गोष्ट माझ्याकडे नाही, ती गोष्ट मिळाल्यानंतर मला आनंद मिळेल. माझ्या पुत्रपौत्रांच्यामुळे मला आनंद मिळेल, माझ्या नातेवाईकांच्यामुळे मला आनंद मिळेल, मला संपत्ती घरदार मिळाल्यानंतर मला आनंद मिळेल, मला चांगली माझं प्रकृती चांगली झाल्यानंतर मला आनंद मिळेल, मी हास्य क्लबला गेल्यानंतर मला आनंद मिळेल. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी मला आनंद मिळेल असं मला वाटत होतं आणि मला तरी सुद्धा माझी धावाधाव होत होती. आणि संबंध आयुष्यभर मी ज्यावेळेला धावपळ केली त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे ह्या कुठल्याही पद्धतीने मला आनंद मिळत नाही. आणि मला साक्षात्कार झाला की तो आनंद मला आता बाहेर या कुठल्याही गोष्टींनी मिळणार नाही, तर तो आनंद मला माझ्या आतच मिळणार. मला कुठलीही आता कुठलंही इच्छा नाही, कुठलीही संकल्प नाही, मला आता काहीही नको आहे. मी आहे त्या ठिकाणीच शांत आहे. अशी जी अवस्था आहे ती साधकाची अवस्था म्हणजेच साक्षात्कार होय. आणि तो साक्षात्कार कुठे बाहेर होत नाही, तो साक्षात्कार आतच होतो. माझा पांडुरंग आतच आहे आणि तो पांडुरंगच स्वतः शांत स्वरूप असल्यामुळे, माझा पांडुरंगच तो आनंद स्वरूप असल्यामुळे मी पांडुरंगासारखा होतो. देव पहावयासी झालो, देव होऊन या गेलो. आणि ज्या वेळेला अशी त्या साधकाची अवस्था होते बघा, अध्यात्म करणं म्हणजे नुसती साधना करणं नव्हे. अध्यात्म करणं म्हणजे नुसतं काउंटिंग करणं नव्हे की मी इतके तास साधना केली, इतके तास मी उपासना केली, इतके तास मी हे केलं, इतके तास मी ते केलं. या साधना झाल्या. पण साधना झाल्यानंतर माझ्या मनामध्ये फरक पडलेला आहे का नाही याचं अनालिसिस प्रत्येक साधकाने स्वतः करणं आवश्यक आहे. आणि जर माझ्याच मनामध्ये जर तो आनंद निर्माण होत नसेल, माझ्याच मनामध्ये ती शांतता निर्माण होत नसेल, माझ्याच मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नसेल, माझ्याच मनामधले प्रश्न डाऊट जर कमी होत नसतील, तर आम्ही थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. सत्संगामध्ये जाऊन संतांना, सद्गुरूंना विचारलं पाहिजे की नक्की माझं काय चुकतंय आणि त्या पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि तेच इथे महाराज आम्हाला सांगणार आहेत या 12 अभंगात. आपण सगळ्यात शेवटी समरी पाहणार आहोत की या 12 अभंगाची 1.5 महिन्याची समरी मी 12 वाक्यांनी सूत्र पद्धतीने केलेली आहे की त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकेल, ही आपण पाहणार आहोत. म्हणून सगळ्यात शेवटी आम्ही त्या पांडुरंगाचं दर्शन घेणं, हे याची देही याची डोळा, हे आमच्या सर्वांचा पुरुषार्थ आहे. इथं महाराज आम्हाला सांगतात याच्यातनं काय होईल, नुसतं मी तो होणं, नुसतं माझ्यासाठी नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा उद्धार होईल. याचं कारण असं आहे की आज मला हा जन्म मिळाला, आज मला हे शरीर मिळालं, हे माझं कर्तृत्व नाही. आज मला या घरामध्ये, या कुलाचारामध्ये, या कुलामध्ये मला जन्म मिळाला, हे सुद्धा माझं कर्तृत्व नाही, तर माझ्या पूर्वजांनी जी काही भक्ती केलेली आहे, माझ्या पूर्वजांनी जे काही उपासना केलेली आहे,
त्यामुळे मी आज या कुलामध्ये जन्म घेतलेला आहे आणि मला या पांडुरंगाचं श्रद्धा भक्ती करण्याची अजून जास्त संधी किंवा अजून जास्त उत्कंठा, अजून जास्त मला वाटायला लागली इच्छा, हे माझं कर्तृत्व नाही तर ती पूर्वजांचा आशीर्वाद आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. माझे स्वतःच इहलोक आणि परलोक दोन्हीही साधले जातात. म्हणजेच काय, या जीवनामध्ये जगत असताना सुद्धा मी अतिशय आनंदाने, अतिशय आत्मविश्वासाने जगतो. माझ्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि तसंच हा लोक सोडल्यानंतर, मृत्यूलोक सोडल्यानंतर सुद्धा मला काहीही प्रश्न होत नाही, निर्माण होत नाही. आणि हे इथं तुकाराम महाराज सत्य सत्य भाक माझी तुम्हा, म्हणजे प्रतिज्ञा घेऊन सांगतात की अरे मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. आणि हा संतांचा सगळ्यात मोठा आमच्यासाठी असणारा उपकार आहे की त्यांनी स्वतः कष्ट करून, आयुष्य करून त्यांनी आम्हाला हे आमच्या समोर ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही फक्त 12 अभंग वाचा, त्याप्रमाणे आचरण करा, तुम्हाला काहीही करायचं कारण नाही. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यानंतर 400 वर्षानंतर जन्माला आलेला आहात. मला माहितीये की तुम्हाला तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून महाराजांनी आम्हाला फक्त 12 अभंग आमच्या समोर ठेवले आणि सांगितलं की सत्य सत्य भाक माझी तुम्हा, तुम्ही फक्त एवढंच करा, बाकी काहीही करू नका. परोपकारासाठी सांगितलेले देवा प्रासादिकमेवा ग्रहण करा. फक्त परोपकार, की सगळ्यांचं कल्याण व्हावं. समर्थ सुद्धा म्हणतात की चिंता करीतो विश्वाची. मी कशासाठी हे करतोय, तर फक्त या विश्वाची, की आमच्या नंतर येणारी जी काही माणसं आहेत, आम्ही जे साधक, आम्ही ज्याला संतांकडे पाहतो, समर्थांकडे पाहतो किंवा महाराजांकडे पाहतो, त्यावेळेला आमची अपेक्षा हीच असते की आम्हाला त्यांनी काहीतरी सांगावं, आम्हाला त्यांनी काहीतरी त्यांच्या आयुष्यातून शिकवावं, की जेणेकरून आम्ही सुद्धा त्या पद्धतीने वागू, त्या पद्धतीने चालू, त्या पद्धतीने आम्ही तिथपर्यंत पोहोचू. आणि तेच इथं आम्हाला महाराज सांगतायत की परोपकारासाठी सांगितलं देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त हा मेवा ग्रहण करायचा आहे. ही फक्त मिठाई तुमच्यासाठी आहे, प्रासादिक आहे, हा प्रसाद आहे, हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. आणि काय होईल, येणे भवव्यथा जाईल तुमची, तुमची सर्व भवव्यथा म्हणजेच संसारामध्ये जे आमच्या मनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये जी संकट आहेत, जी दुःख आहेत, ती सर्व जाईल सख्या विठ्ठलाची आण मजल. महाराज म्हणतात की अरे सख्या विठ्ठला शब्द वापरलाय म्हणजे काय, आता विठ्ठल आणि मी आत्मनिवेदन भक्ती आहे. देव पहावयासी गेलो, देव होऊनी गेलो. त्यामुळे म्हणून इथे आता शब्द वापरलाय सख्या विठ्ठलाची आण मज. त्या विठ्ठलाची, त्या पांडुरंगाची, त्या सख्या बंधू पांडुरंगाची मी तिची प्रतिज्ञा घेऊन मी सांगतो की अरे हे मी जे सांगतोय ते सत्य सत्य आहे. दोनदा सांगितलं, पुनरावृत्ती केली आणि सांगितलं की अरे हे तुम्ही फक्त 12 अभंग हे करा. टाळ आणि कंथा धाडिली निशाणी, घ्या रे ओळखुनी सज्जन हो. आपल्याला सगळ्यांना म्हणतात की सज्जन आहात तुम्ही, आधीच तुम्ही चांगले आहात, तुम्ही या मार्गावर आहात, अध्यात्म मार्गावर आहात, ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजून ओळख पटावी, हे 12 अभंग आणि टाळ आणि कंथा घोंगडी पाठवलेली आहे, त्याच्यातून तुम्ही ओळखा की हे माझेच अभंग आहेत आणि माझ्या चरित्रावर लिहिलेले, मी स्वतः अनुभवलेले आणि माझं आयुष्य अनुभवल्यानंतर मी तुम्हाला पाठवलेले हे 12 अभंग आहेत. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठासी. आपण सगळ्यांना दंडवत करतात आणि म्हणतात की देहासहित तुका वैकुंठासी, म्हणजे वैकुंठाला तुकाराम महाराज गेले, देहासहित सदैह वैकुंठाला गेले, असं स्वतः इथं महाराज सांगतायत. आपण हे अभंग सुरुवातीला ज्याला पाहत होतो त्यावेळेला आपण एक नेहमी जी प्रचलित असलेली जी एक श्रद्धा आहे, सगळ्या वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे की खरोखरच तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेलेले आहेत. पण आता शास्त्राच्या अनुषंगानं, शास्त्राच्या आधाराने तुकाराम महाराज स्वतःच पुढे सांगणार आहेत की तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेले म्हणजे काय झालं. आम्हाला जे सांगितलं जातं, आम्ही ज्याच्यावर आलेले जे मूवीज आहेत त्याच्यातून आम्हाला असं लक्षात येतं, आम्हाला असं वाटतं की असा आमचा समज होतो की
तिकडून एक गरुड आला आणि त्या गरुडावर तुकाराम महाराज बसले आणि ते सदैव वैकुंठाला गेले. ही एक श्रद्धा आहे, हा एक समज आहे, तोही बरोबर आहे असं म्हणू. पण तुकाराम महाराजांनी देहासहित तुका वैकुंठासी याचं नक्की काय आहे ते आपल्याला इथे पुढे शब्द वापरून सांगितलेले. त्यात आपण पाहूया. पुढच्या 13व्या अभंगापासून आपण सुरुवात करूया. इथे 12 अभंग संपले आणि आता इथून पुढे या 12 अभंगाची महती इथे तुकाराम महाराज सांगतायत की सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा अनुभव पहावा पदोपदी. म्हणजे आम्ही कशासाठी करायचं, परत एकदा आपण जे म्हणत होतो की अध्यात्म करणं हे म्हणजे अनुभव पहा पदोपदी, की मी स्वतः अनुभव घेतला पाहिजे. आणि मी स्वतः अनुभव घेणं म्हणजेच काय, की माझ्यामध्ये झालेला चेंज, माझ्या मनामध्ये झालेला चेंज हा मी स्वतः पाहिला पाहिजे. आणि अनुभव घेणं म्हणजे काय, तर कालच्यापेक्षा आज माझं मन शांत झालेलं आहे का, कालच्यापेक्षा माझं मन आनंदी आहे का, कालच्यापेक्षा आज मी आयुष्यामध्ये जगताना आत्मविश्वासानं जगतोय का, कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये असणारे अनेक जे सदोदित उठणारे प्रसंग, प्रश्न जे आहेत, जे अतिशय आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहेत, संदेह आहेत, डाऊट्स आहेत, भ्रांती आहे, मोह आहे, हे कमी झालंय का. आणि म्हणून इथे म्हणतात की काय करा तुम्ही, तर पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाहुले विठोबाची, विठोबाचे भेटी हरेल बा चिंता, तुम्हा लागी आता सांगितले खरे विश्वाची हिता, अभंग वाचती जे का नर, ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसारास. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी स्पष्टपणाने शब्द वापरलाय की जीवनमुक्त झाले. आणि जीवनमुक्त हा शब्द आदि शंकराचार्यांनी सुद्धा आत्मबोधामध्ये वापरलेला आहे. शास्त्रामध्ये अनेक प्रकरण ग्रंथामध्ये तो आलेला आहे, उपनिषदांमध्ये आलेला आहे, वेदांमध्ये पण तो आलेला आहे. तोच शब्द महाराजांनी वापरलेला आहे आणि तोच शब्द समर्थांनी सुद्धा वापरलेला आहे. आणि जीवनमुक्त होणं म्हणजे या जीवनातून मुक्तता मिळवणं. या जीवनातून मुक्तता मिळवणं म्हणजे याच देहामध्ये असताना, याच शरीरामध्ये असताना मी अत्यंत दुःख निवृत्तीही निरतिशय आनंदस्य प्राप्तीही इति मोक्षः, ही मोक्षाची डेफिनेशन आदि शंकराचार्यांनी जी करून ठेवलेली आहे. म्हणजेच तो मोक्ष मिळणं म्हणजे याच देहामध्ये असताना, याच शरीरामध्ये असताना मोक्ष मिळवणं. म्हणजे मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळवण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष म्हणजे कुठेतरी जाऊन, वैकुंठाला जाऊन किंवा कैलासाला जाऊन मिळवण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष म्हणजे स्वर्गामध्ये जाऊन मिळवण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष म्हणजे या जीवनामध्ये असतानाच, जीवन जगत असतानाच, या शरीरात असतानाच, याची देही याची डोळा, मी दुःखाचा निराश होणं आणि अत्यंत दुःख निवृत्तीही आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती होणं, म्हणजेच या जीवनातून मुक्त होणं, म्हणजेच पुन्हा परत जन्माला न येणं, म्हणजेच हा शेवटचा जन्म असणं, म्हणजेच या संसारातून मुक्तता होणं, म्हणजेच जे आम्ही 84 लक्ष योनीमध्ये आतापर्यंत जे फिरत राहिलेलो आहे त्याच्यातून आमची मुक्तता होणं, म्हणजेच जीवनमुक्त होणं होय. आणि हाच शब्द इथे ज्याला वापरला, आणि हा शब्द कुणाला वापरला जातो, की ज्यांनी याची देही याची डोळा ह्या शरीरामध्ये असतानाच ती अवस्था अनुभवली. आता ती अवस्था काय हे आपल्याला 12 अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अनुभवणं म्हणजे काय तेही आम्हाला सांगितलेलं आहे. आता अनुभवायचं कसं आणि काय हे आमच्यावर आहे. आणि प्रत्येक साधकाचं ते अनालिसिस करणं आहे. प्रत्येक साधकाने ती अवस्था आम्ही कुठपर्यंत आलेलो आहे आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत का, हे स्वतः साधकाने अनुभवणं आहे आणि त्याचा तो आनंद घेणं आहे. आणि म्हणून जीवनमुक्त झाले असं ज्यावेळेला तुकाराम महाराज स्वतः या अभंगामध्ये म्हणतात, म्हणजेच तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. म्हणजे जीवनमुक्त इज इक्वल टू सदेह वैकुंठाला जाणे. कारण का, की सदेह वैकुंठाला जाणे म्हणजे देहामध्ये असताना वैकुंठाला जाणे. आणि वैकुंठ म्हणजे काय, तर ते पांडुरंगाचं स्थान, विष्णूचं स्थान. आणि विष्णूचं स्थान म्हणजे काय, तर ते आनंदाचं स्थान.
आनंद स्वरूप होणं. आणि म्हणून जीवनमुक्त ज्यावेळेला शब्द वापरला जातो, जीवनमुक्त पुरुष हा शब्द प्रयोग ज्यावेळेला शास्त्रामध्ये वापरला जातो, तो या अनुषंगाने वापरला जातो की जीवनमुक्त होणं म्हणजेच या शरीरामध्ये असताना याची देही याची डोळा मी ती अवस्था अनुभवणं, की जी अवस्था माझं स्वतःच स्वरूप आहे, माझ्या आत्मारामाचं स्वरूप आहे, माझ्या प्रभू श्रीरामाचं स्वरूप आहे, माझ्या पांडुरंगाचं स्वरूप आहे आणि ते आनंद स्वरूप आहे आणि ते मी आता झालेलो आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की जे नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारासी. आणि म्हणून हे कोण म्हणू शकतो? तुकाराम महाराज म्हणू शकतात, बरोबर. सगळे संत म्हणू शकतात, बरोबर. पण संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जर आम्ही सुद्धा त्या मार्गाने गेलो, ज्या पद्धतीने त्यांनी हा मार्ग अनुभवला, त्यांनी जो मार्गक्रमण केलं, तो मार्ग इथं 12 अभंगामध्ये त्यांनी लिहिलेला आहे, तो आपण पाहूच परत एकदा आज समरी रूपानं. पण त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर आम्ही सुद्धा जीवनमुक्त होऊ, यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणून स्वतः इथे म्हणतात की ते नर पठणी, म्हणून स्वतः म्हणलेले नाहीयेत ते, तर स्वतः आधीच्या अभंगामध्ये म्हणलेलेच आहेत की तेहासहित तुका वैकुंठ असे, म्हणजे मी ती अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, यात काही शंकाच नाही. परंतु ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारासी. म्हणून आम्हाला इथं आत्मविश्वास देतात तुकाराम महाराज की अरे तू जर माणूस म्हणून जन्माला आलेला असेल तर प्रत्येकाने तो प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रत्येकाकडे ती कपॅबिलिटी आणि कपॅसिटी आहे की तो सुद्धा प्रत्येक जण ते नर पठणी जीवनमुक्त झाले, प्रत्येक जण जीवनमुक्त होऊ शकेल एवढी पॉवर, एवढा हा रोकडा मार्ग म्हणलेला आहे. रोकडा मार्ग म्हणजे काय की तो असं नाहीये की मी आत्ता केलं आणि पुढच्या जन्मामध्ये मी जीवनमुक्त झालो, असं नाही. मी आत्ता प्रयत्न केला आणि नंतर 10 जन्मानंतर मी जीवनमुक्त झालो, असंही नाही. इथे महाराज ठामपणाने सांगता आहेत की जे हे नर पठणी जीवनमुक्त झाले, आम्हाला जर हे 12 अभंग जर आम्ही नुसते पठण केले नाहीत, त्याप्रमाणे आचरण केलं आणि दररोज जर त्याचं जर त्या पद्धतीने आमचं जीवन जर आम्ही जगलो तर ते नर पठणी जीवनमुक्त झाले, आम्हाला सुद्धा जीवनमुक्तता मिळेल. आणि जीवनमुक्तता म्हणजे पुन्हा नाही आले संसाराशी, पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारणच नाही. याचं कारण असं आहे की शास्त्र तुझं सांगतं की जर आम्ही त्या पांडुरंगाशी एकरूप झालो, म्हणजेच आमचं मन जर अतिशय शुद्ध झालं, तर त्या मनामध्ये कुठलीही कामना नाही, त्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाही, तो माणूस कृतकृत्य आहे, धन्य आहे, तो माणूस आनंद स्वरूप आहे. त्यावेळेला तो माणूस पुन्हा कधीही या संसारामध्ये येणारच नाही. कारण का की पुन्हा या संसारामध्ये येण्यासाठी काहीतरी इच्छा बाकी पाहिजे, काहीतरी मला मला अतृप्तता पाहिजे, मला काहीतरी मिळवायचं आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, माझ्याकडे काहीतरी. म्हणून जो तक्रार करणारा जो माणूस असतो, जो निगेटिव्ह माणूस असतो, ज्याच्यामध्ये अतृप्तता असते, तो कधीही सुखी नसतो. तो पुन्हा 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 या संसारामध्ये येतो, पुन्हा 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 जन्म घेतो. कारण का की तो या एका जन्मात त्याचं अजून भागलेलं नाही, त्याची तृप्तता त्याला मिळालेली नाही. पण जो साधक आहे याच देहामध्ये असताना त्याच्यामध्ये पूर्णपणे तृप्तता आलेली आहे. आणि पूर्णपणे तृप्तता म्हणजेच आनंद स्वरूप होणं होय, पूर्णपणे तृप्तता म्हणजेच पांडुरंग स्वरूप होणे होय. म्हणजेच त्याच्या मनामध्ये कुठलीही कमी नाही, त्याच्याच मनामध्ये कुठलीही अतृप्तता नाही, त्याच्याच मनामध्ये काहीही भाव नाही की मला हे काहीतरी पाहिजे आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, असं त्याला कधीही वाटत नाही. तो अतिशय सुखी असतो, तो अतिशय समाधानी असतो, त्याला काहीही नको आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की पुन्हा नाही आले संसारासी. म्हणून तो इथे परत कधीही या संसारामध्ये येत नाही, कारण हा संसार हा दुःखमय आहे, हे आम्ही तुम्ही दररोज अनुभवत आहोत. आता तर या कलियुगामध्ये आपण करोनानंतर पाहतोय की या संसारामध्ये, या जगामध्ये इतकी भयानक प्रसंग घडत आहेत, अनेक युद्ध चाललेली आहेत, वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने अनेक रोगराई, करोनासारखे व्हायरसेस असतील, अशा पद्धतीने अशांतता असेल, दुःख असतील, संकट असतील,
आमचं मन हे अतिशय अशांत, म्हणजे आमचं म्हणजे स्वतःच नव्हे तर या समाजाचं मन हे अतिशय अशांत झालेलं आहे. कारण का, जर अनेक प्रकारांनी अनेक ठिकाणांनी जर युद्ध जर चालली असतील तर आम्ही शांत कसं राहू शकणार. आणि म्हणूनच या सबंध सगळ्या ह्या संसारामध्ये जर पुन्हा यायचं नसेल तर आम्हाला महाराजांनी सांगितलंय त्या पद्धतीने साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि ते हे 12 अभंग सांगतात की पुन्हा नाही आले संसारासी, पुन्हा या संसारामध्ये यायचंच नाही. संसार उडाला संदेह फिटला. बघा तेच शब्द वापरलेले आहेत, संदेह फिटला. मी परत एकदा ते शब्द वापरतो. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन तेच म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तव प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. इथेही महाराज तेच म्हणतात, संदेह फिटला, कुठलेही डाऊट्स नाहीत, कुठलेही प्रश्न नाहीत. हे असं का, तसं का, माझं आयुष्यच असं का, त्याचं आयुष्य का तसं नाही, माझ्याच आयुष्यात एवढे का प्रॉब्लेम, मला हे का होत नाही, मला हे का असं मिळत नाही, असं काहीही नाही. सर्व काही संशय, सर्व काही संदेह फिटला. पूर्ण तोची झाला तुका म्हणे. पूर्णत्व होणं म्हणजेच देव पहावयासी गेलो, देव होऊनिया गेलो. कारण तो देवच माझा पांडुरंगच पूर्ण आहे. आणि तो पूर्ण आहे म्हणजे तो अपूर्ण नाही, आणि तो अपूर्ण नाही म्हणजेच तो पूर्ण आहे. म्हणजेच काय की माझ्या मनामध्ये आता कुठलीही कमी राहिलेली नाही, कुठलीही अतृप्तता नाही. अतृप्तता नाही म्हणजे काय की मला काहीतरी मिळवायचं आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, माझ्याकडे संपत्ती कमी आहे, माझ्याकडे आनंद कमी आहे, माझ्याकडे शांतता कमी आहे, मला हे मिळवायला पाहिजे, मला ते मिळवायला पाहिजे, माझी मुलं बाळ अशी व्हायला पाहिजेत, माझं घराचा प्रॉब्लेम आहे. असे कुठलेही प्रश्न नाहीत, असलं काहीही नाही. कुठलीही मनामध्ये इच्छा नाही, कुठलाही संदेह नाही. म्हणजेच तो आनंद स्वरूप होतो, तो पांडुरंग स्वरूप होतो. म्हणून इथं प्रत्येक साधकाला, म्हणून साधना करणं ही एका बाजूला एक गोष्ट झाली, पण आम्ही पूर्ण झालेलो आहे का नाही हे बघणं हे प्रत्येक साधकाचं ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर परीक्षण करणं आवश्यकच आहे. कारण तो मी पूर्ण झालोय की नाही, प्रत्येक माणसाला, प्रत्येक साधकाला स्वतः कळतं. मी शांत आहे का नाही हे प्रत्येक साधकाला कळतं. मी आनंदी आहे का नाही प्रत्येक साधकाला कळतं. माझे प्रश्न जरा कमी झालेत का नाही हे प्रत्येक साधकाला कळतं. आणि म्हणून त्याच्यासाठी कुठं जायचं सुद्धा कारण नाही. संसार उडाला संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. ही फायनल स्टेज आहे, फायनल अवस्था आहे. आणि म्हणून इथे प्रत्येक साधकासाठी, कारण आम्हाला हे कोण सांगणार नाही, तर साधकाला फक्त असं सांगितलं जातं की तू अशी पूजा कर, तू या ठिकाणी जा, या तीर्थक्षेत्राला जा, इथं तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तू गंगेत स्नान कर म्हणजे तुझी पापं नाहीशी होतील, तू दररोज 10 माळा कर, तू हा मंत्रोच्चार कर, तू हे गीता पठण कर, तू हे 12 अभंग कर, तू अशा पद्धतीने साधना कर. पण साधना करतो आम्ही एका बाजूला, परंतु त्याचा रिझल्ट आम्हाला मिळतोय का नाही. आणि तो रिझल्ट मिळणं हे कशानं रिझल्ट मिळणार, तर माझ्या मनातूनच रिझल्ट मिळणार. आणि हे साधना मी कशासाठी करतोय, तर माझं मन शुद्ध होण्यासाठी मी करतोय, माझं मन हे स्थिर होण्यासाठी मी करतोय, माझं मन हा संदेह जाण्यासाठी, माझ्या मनातून संदेह जाण्यासाठी मी करतोय, माझ्या मनामध्ये तृप्तता येण्यासाठी मी करतोय. आणि म्हणून इथं आम्हाला फायनल अवस्था इथे महाराज सांगतात की माझी फायनल अवस्था, प्रत्येक साधकाची फायनल अवस्था म्हणजेच तो जीवनमुक्त होणं, त्याचा पूर्णपणे संदेह फिटणं, तो पूर्ण स्वरूप होणं, तो तृप्त होणं, तो अत्यंत दुःख निवृत्ती, निरतिशय आनंदस्य प्राप्ती होणं, हेच प्रत्येक साधकाचं पुरुषार्थ आहे. आता 14व्या अभंगामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलंय की मी किती अभंग केलेले आहेत. 4 कोटी 1 लक्षाचा शेवट 34 सहस्त्र स्पष्ट सांगितले तुका कथोनिया गेला 12 अभंगाला सोडू नका. बघा, म्हणजे स्वतः तुकाराम महाराज सांगतात की अहो माझ्या आयुष्यामध्ये की मी 4 कोटी 1 लाख 34 हजार अभंग केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे अभंग कुठे आहेत,
तर ते काळाच्या ओघात सगळेच्या सगळे अभंग आज आमच्या हाताशी लागलेले नाहीत, कारण मध्ये 400 वर्ष गेलेली आहेत. आपल्याला ती गोष्ट सुद्धा माहिती आहे की तुकाराम महाराजांची गाथा ज्या वेळेला बुडालेली होती आणि तिथून ती बाहेर आलेली होती, त्यामुळे आत्ताच्या ज्या गाथेमध्ये जर आपण जर अभंग बघितले, संख्या बघितली, तर ती 4000 4500 अशी सुद्धा संख्या आहे. मग ही संख्या आणि ही संख्या याच्यामध्ये खूप फरक आहे. पण याचाच अर्थ असा झाला की महाराजांनी एवढे सगळे अभंग केलेले होते, ते त्यावेळेला लिहूनही घेतले असतील, त्यावेळेला ते त्यातले काही अभंग आता नसतीलही, आणि म्हणून आता जे आमच्याकडे आहेत ते 4500 अभंग आहेत. मग आम्हाला अशी वाटण्याची शक्यता आहे की अरे मी जर फक्त तुकाराम महाराजांची गाथा जर अभ्यासली तर तरी सुद्धा माझ्यामध्ये काहीतरी कमी राहील, कारण महाराजांनी जर 4 कोटी अभंग लिहिलेले आहेत, तर मी फक्त 4000 4500 जर अभंगाचा अभ्यास केला तर मग मी खूपच कमी अभ्यास केला असं मला वाटेल. म्हणून इथे महाराज सांगतात की अरे तू नुसत्या क्वांटिटीवर जाऊ नकोस, क्वालिटीवर जा. आणि म्हणून नुसते 4,01,34,000 जरी अभंग लिहिलेले असतील तरी सुद्धा सांगितले तुका कथोनिया गेला 12 अभंगाला सोडू नका. का? तर त्या 12 अभंगामध्ये बघा, म्हणजे 4,01,34,000 अभंगाचं सार जे आहे ते सार मी 12 अभंगामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून 12 अभंग किती महत्वाचे आहेत बघा, की स्वतः त्या अभंगांचा कर्ता तुकाराम महाराज सांगतात आम्हाला की अरे फक्त या 12 अभंगाचं जे सार जे आहे, अमृत जे आहे, तेवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 4,01,34,000 अभंग वाचले नाहीत तरी चालतील, अभ्यासले नाहीत तरी चालतील. फक्त एवढं तरी करा, 12 अभंगाला सोडू नका. सोडू नका तुम्हा सांगितले वर्म, भवपाश कर्मे चुकतील. बघा, म्हणून परत एकदा त्यांच्या तोंडातली वाक्य आहे की सोडू नका तुम्हा सांगितले वर्म. हे मी तुम्हाला वर्म सांगतोय, म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला एक युक्ती सांगतोय. बऱ्याच वेळा आम्हाला असं लक्षात येतं की अशी युक्ती सांगणारी माणसं खूप कमी असतात. ज्याला आमच्याबद्दल अतिशय कळवळ आहे, ज्याला आमच्याबद्दल अतिशय प्रेम आहे, तोच माणूस आम्हाला अशी युक्ती सांगतो, वर्म सांगतो. स्वतःचं सगळं जे आयुष्य घातलेलं आहे त्याचं एक वर्म किंवा त्याची एक युक्ती आम्हाला सांगतो की अरे या 12 अभंगाला सोडू नका. भवपाश कर्मे चुकतील. तुमची सर्व कर्मे, तुमच्या या सर्व कर्मांचं जे काही फळ जे आहे ते तुमचं, त्यातून तुम्ही चुकाल म्हणजेच काय होईल तर तुम्हाला ती कर्माची फळं भोगायला लागणार नाहीत. म्हणजेच काय होईल तर तुमचं मन अशुद्ध होईल. म्हणजेच काय होईल तर तुम्ही जीवनमुक्त अवस्था ही स्वतः तुम्ही अनुभवू शकाल. चुकती यातायाती विठोबाची आण, करा हे पठण जीवे भावे. म्हणून विठोबाची आण घेऊन आम्हाला ते सांगतात की करा हे पठण. कसं करा? दररोज पठण करणं म्हणजे मला हे 12 अभंग समजणं नव्हे. म्हणून इथे शब्द वापरलाय महाराजांनी, जीवे भावे. समजून उमजून, जीव ओतून, अत्यंत भावानं, अत्यंत प्रेमानं त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊन त्याचं पठण करा. म्हणजे काय होईल तर जीवे भावे करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे. म्हणून आम्ही काय करतो की नुसतं आम्ही फक्त कर्म करतो. म्हणजे काय करतो तर आम्हाला हे सांगितलेलं आहे कुणीतरी की हे 12 अभंग पठण करा. आम्हाला सांगितलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये की 12 अभंगांचं पठण करा. आम्हाला सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये की हरिपाठाचं पठण करा. आणि एवढं पठण करायला सांगितलंय म्हणून आम्ही दररोज पठण करतो. पण इथे महाराज म्हणतात की करा हे पठण जीवे भावे. जीव ओतून, प्रत्येक शब्द हा कळून समजून, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल त्या भावानं जर म्हणला, कळून समजून त्या अर्थाच्या आधाराने जर म्हणला तर ते माझ्या माझ्या आयुष्यामध्ये ते तसं त्याचं आचरण होईल. कारण आचरण झाल्याशिवाय, माझ्या मनामध्ये ते मुरल्याशिवाय मला त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून ज्या साधकाला त्याचं फळ मिळायला हवंय, ज्या साधकाला त्याच्यातून कृतकृत्यता किंवा पांडुरंगाचं दर्शन हवंय, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे असं ज्याला पाहिजे, त्याच वेळेला तो साधक जीवे भावाने करेल. म्हणून ते सांगतात की करा हे पठण जीवे भावे. आणि मग जीवे भावे करता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे. महाराज स्वतः सांगतायत
की जर मला जसं दर्शन झालं, बघा आता दर्शन होणं ह्याच्याबद्दल आम्हाला मिसअंडरस्टँडिंग आहे. दर्शन होणं म्हणजे आमच्या मनामध्ये अनेक संदेह आहेत. दर्शन होणं म्हणजे आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. आणि हे सगळे प्रश्न हे ज्यावेळेला आम्ही या मार्गातून जातो, अध्यात्म मार्गातून जातो, त्यावेळेला हे सगळे संदेह आमचे नाहीसे होतात. दर्शन होणं म्हणजे काय हेही आम्हाला कळतं. पांडुरंग भेटणं म्हणजे काय हेही आम्हाला कळतं. सगुण पांडुरंगाचं दर्शन होणं म्हणजे काय हेही आम्हाला कळतं. सगुण पांडुरंगाचं दर्शन कुठं होणार हेही आम्हाला कळतं. आणि म्हणून या सगळ्याचं जो सार एकच आहे की माझ्या आयुष्याचं एक उद्दिष्ट, माझा जो आयुष्याचा एक पुरुषार्थ आहे तो इथे सफल होतो या 12 अभंगामुळे. आता इथे महाराज पुढच्या अभंगामध्ये पुढे सांगतात की एखाद्याला वाटेल की अरे ठीक आहे, हे फक्त तुकाराम महाराजांचे अभंग झाले. तर इथे परत आमचं शंका निरसन करतात की वेदांचे अभंग केले श्रुतीपर, द्वादश सहस्त्र संहितेचे निघट निरुक्त आणि ब्रह्मसूत्र अवतार सहस्त्र उपग्रंथ, अभंग हे कोटी भक्तीपर झाले, ज्ञानपर केले ती तुकेची. म्हणून इथं महाराज आम्हाला सांगतात की अरे तुम्हाला जर एखाद्या संस्कृत येत नसेल आणि तुम्हाला असं वाटलं की अरे तुकाराम महाराजांचं मी ऐकलं, मराठीत ऐकलं, 400 वर्षापूर्वीच आहे, तर पण मग वेदांनी जे हजारो वर्षापूर्वी सांगितलं त्याचं काय? मी हे केलं पण ते राहिलो, माझं अजून अभ्यास करायचं राहिलंय, वेद अभ्यास करायचे राहिले आहेत, उपनिषद अभ्यास करायची राहिली आहेत, असं जर कुणाला वाटेल तर त्याचा संदेह सुद्धा महाराज दूर करतात आणि सांगतात की अरे बाबा, वेदांचे अभंग केले श्रुतीपर, बरोबर आहे, वेदांनी श्रुतीपर भरपूर अभंग केलेले आहेत. त्याच्यामध्ये 12,000 अभंग संहितेचे आहेत, ज्ञानमार्गाचे आहेत, उपासनेचे आहेत, सगळं बरोबर आहे. ते बघूनच, ते पाहूनच त्याच्यामध्ये त्याचं जे सार जे आहे, त्याचा जे अर्थ आहे, तो अर्थ घेऊन मी माझे अभंग केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते वाचलं नाही तरी चालेल. म्हणजे आम्हाला महाराज काय सांगताय, जर मी ज्या अवस्थेला पोहोचलो ते जर तुम्हाला जर पोचायचं असेल तर तुम्ही फक्त माझे 12 अभंग वाचा. कारण का की ते 12 अभंग मी माझे करताना ऑलरेडी मी 4,04,01,34,000 अभंग केलेले आहेत. आणि ते कशावर केलेले आहेत? ते वेदांच्यावर केलेले आहेत, श्रुतीच्या आधाराने केलेले आहेत. ते कर्म, उपासना, ज्ञान यांच्या आधाराने मी केलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचं आता गणती सुद्धा इथे महाराज सांगतात की अभंग हे कोटी भक्तीपर झाले, ज्ञानपर केले तितुकेची. अहो, मी जे भक्तीपर जे अभंग लिहिलेले आहेत किंवा जे मी ज्ञानपर अभंग लिहिलेले आहेत ते मी माझ्या डोक्याने लिहिलेले नाही आहेत. जे वेदांमध्ये कर्मपर अभंग आहेत, जे वेदांमध्ये जे ज्ञानपर अभंग आहेत, ज्ञानपर श्रुती जे आहेत, वेदांमध्ये जी उपासना सांगितलेली आहे त्याच्या आधारानेच मी माझे अभंग केलेले आहेत. आणि त्यांची संख्या सुद्धा, अभंग हे कोटी भक्तीपर झाले, ज्ञानपर केले तितुकेची, म्हणजे कोटीपर अभंग भक्ती मार्गाचे आहेत, कोटीपर अभंग ज्ञानपर आहेत. म्हणजे टोटल जी संख्या त्यांची आहे 4,01,34,000. ही संख्या कशी आली ते इथं महाराज इथं सांगतायत की त्यातले काय केले, 75 लक्ष वैराग्य वर्णिले, नाम ते गायले तितुकेची. म्हणजे त्यातले 75 लक्ष 75 लाख हे वैराग्यपर अभंग आहेत. तितकेच नामपर पण अभंग आहेत. म्हणजे किती, 75 लाख हे नामाचा महिमा गाणारे अभंग आहेत. 60 लक्ष केला बोध या जगासी, वर्णिले रूपासी तितुकेसी. 60 लक्ष अभंग हा बोधपर केलेले आहेत, उपदेशपर केलेले आहेत. आणि तितकेच अभंग हे त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. रूपाचं म्हणजे कुणाचं, तर त्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. 30 लक्ष केले देवासी करुणा, कर्मकांड जाणा 1 लक्ष. कर्मकांडावर म्हणजे कर्म कसं करावं, काय करू नये, कशा पद्धतीने मी जगावं, कशा पद्धतीने आचरण करावं, कुठली कर्म करावीत, कुठली कर्म करू नयेत, कशा पद्धतीने करावीत, कर्म केल्यानंतर कुठलं फळ मिळणार, याच्यावर सुद्धा मी 1 लाख अभंग केलेले आहेत. देवाची करुणा, देवाची उपासना, देवाची शरणागती, देवाबद्दल असलेली श्रद्धा, देवाप्रती असलेलं माझं जे सगळं काही असेल, सेवा असेल, करुणा असेल, श्रद्धा असेल, शरणागती असेल, हे जे सगळे भावपर जे अभंग आहेत ते 30 लाख अभंग मी केलेले आहेत. आणि आता पुढे म्हणतात की द्वादश सहस्त्र स्वात्मानुभवी, म्हणजे 12 म्हणजे 12,000 अभंग
हे स्वात्मानुभवाचे आहेत. म्हणजे मला जो स्वतःला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवातून आलेले जे काही अभंग आहेत ते 12,000 अभंग आहेत. एवम जाणा सर्व संख्या ऐशी, म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी संख्या निर्माण झालेली आहे. म्हणजे महाराजांनी स्वतः इथे आम्हाला सांगून दिलं की कशा पद्धतीचं त्याचं कॅटेगरायझेशन आहे, त्याचं बकेटिंग कसं मी केलेलं आहे. म्हणजे जे टोटल जे 4 कोटी अभंग आहेत, 4 कोटी पर्यंत जे सगळे काही आहेत त्यांचं कॅटेगरायझेशन मी अशा पद्धतीने केलेलं आहे. ऐसे हे अभंग झाले भूतळी, 5 अंतराळी पत्रिकेची, 34 सहस्त्र लक्ष 1 कोटी 4, सांगोनी साच तुका गेला. म्हणून परत एकदा तिथं सांगतात की टोटल किती संख्या झाली, तर 4,01,34,000 एवढी संख्या माझ्या अभंगाची झालेली आहे. आता मी अभंग केलेले आहेत म्हणून परत तुकाराम महाराज आम्हाला परत एकदा सांगतात की जरी हे मी केलेले असले, तुम्हाला जर वेळ असेल, तुम्हाला जर शक्ती असेल, तुम्हाला जर सगळे अभंग मिळाले तर तुम्ही हे नक्की वाचा. पण नुसतं वाचून तुम्हाला काहीही मिळणार नाही, ती फक्त इन्फॉर्मेशन झाली. तुम्हाला त्याच्यावर पीएचडी करता येईल, तुम्हाला MA मराठी करता येईल, MA तत्वज्ञान करता येईल, परंतु आमच्या आयुष्यामध्ये त्याचा काही एक उपयोग होणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये त्याचा आनंद आम्हाला मिळणार नाही. आनंद कुठला आहे, तर अत्यंत दुःख निवृत्तीही निरतिशय आनंदस्य प्राप्तीही, म्हणजे मी जीवनमुक्त होणं ही जी अवस्था आहे, हे जर आम्हाला जर पाहिजे असेल तर महाराज इथे सांगतात की तुम्ही हे 4,01,34,000 अभंग सुद्धा पाहू नका, फक्त 12 अभंगांना सोडू नका. कारण का की या सगळ्या अभंगाचं सार मी त्या 12 अभंगामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ते 12 अभंग स्वतः महाराज सांगतात की अरे ते 12 अभंग किती महत्वाचे आहेत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हणतात की वेदांचं सार असं म्हणलेलं आहे की वेदांमध्ये जे अनेक श्रुती आहेत, लाखभर श्रुती ज्या आहेत, त्या श्रुतीचं सार काढून गीतेमध्ये फक्त 700 श्लोकामध्ये भगवंतांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला आम्हाला जर लक्षात आलं असेल तर लाखो वर्षांपूर्वी ह्या लाख श्रुती होत्या, ह्या संस्कृतमध्ये होत्या. या कलियुगामध्ये आमची बुद्धी कमी आहे, आमचं अटेन्शन स्पॅन कमी आहे, कारण आम्हाला सोशल मीडिया सारखी अनेक साधनं उपलब्ध आहेत. आणि म्हणून आजच्या जगातला माणूस हा अतिशय कमी शक्तीचा, कमी युक्तीचा, कमी बुद्धीचा, सर्व दृष्टीने तो कमी आहे. त्याची कपॅबिलिटी कमी आहे, त्याची कपॅसिटी कमी आहे. आणि हे सगळं भगवंतांना, सगळ्या संतांना माहित असल्यामुळे वेदांत सुद्धा तुम्ही पाहायचं कारण नाही. तुम्ही गीता अभ्यासा 5,000 वर्षापूर्वी, आणि म्हणून गीता लिहिली गेली. त्याच्यानंतर माऊलींनी गीता मराठीत आणली, ज्ञानेश्वरी लिहिली, कारण गीता संस्कृतमध्ये होती, लोकांना कळणार नाही. प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आम्हाला आणली, ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यानंतर जवळजवळ 400 वर्षानंतर, म्हणजे 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज आले, आपले समर्थ रामदास आले. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आम्हाला तेही जमणार नाही, म्हणून आम्हाला फक्त, कारण जसं जसं आम्ही वेळ जातोय आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशामध्ये, टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये अजून आमची शक्ती, अजून आमची बुद्धी कमी होत जाणार. कारण आम्ही विचार करण्याची शक्तीच आम्ही हळूहळू गमावून बसतोय. कारण जे काही येतंय, जे काही पाहिजे ते ChatGPT किंवा जेमिनाय किंवा क्लॉड आम्हाला देईल, अशी आमची अपेक्षा आहे. आणि नुसती अपेक्षा नाही, तर त्या पद्धतीने आम्ही वागतोय, त्या पद्धतीने आमची मुलं त्याचा उपयोग करतायत. असं जर असेल तर आमचा अटेन्शन स्पॅन, आमची बुद्धी अजून कमी होत जाणार. हे महाराजांना माहिती आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल, कारण का की तुम्ही सुद्धा या कलियुगामध्ये तिथे जाण्यासाठी तुम्हाला जे जे काही पाहिजे त्यासाठी हे 12 अभंग तुम्हाला दिलेले आहे. आणि आता पुढे म्हणतात की सगुण हे ब्रह्म विठ्ठलची बोले, ऐक पा वहिले तुकारामा तुवा केलेचे अभंग, तरी ते जे का जगी नित्य पाठ करिता आवडी सद्भावे, विपत्ती न होय त्या प्राण्यासी. सद्भावानी करा असं त्यांनी म्हणलेलं आहे की हे कशासाठी, नित्य पाठ करा, बरोबर आहे. नंतर काय करा, पाठ केल्यानंतर म्हणजे नित्य पाठ करा म्हणजे दररोज म्हणाच, जगी पाठ करिता आवडी सद्भावे. अतिशय सद्भाव म्हणजे सतसाठी असणारा भाव, म्हणजे सत्याप्रती असणारा भाव,
म्हणजेच परमेश्वरासाठी पांडुरंगासाठी असणारा भाव, त्या भावानी ज्यावेळेला आम्ही हे पाठ करेन त्यावेळेला काय होईल, विपत्ती न होय त्या प्राण्यासी, त्या प्राण्यावर त्या मनुष्यावर कुठलंही संकट येणार नाही. आता कुठलंही विपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही म्हणजे आम्हाला लगेच त्याचा अर्थ वाटतो किंवा आमच्या मनामध्ये संशय निर्माण होतो की अरे माझ्या आयुष्यामध्ये काही कितीतरी संकट आहेत आणि मी हे इतके दिवस 12 अभंग म्हणतोय तरी कशी काय माझ्याकडे संकट येत आहेत. तर तुकाराम महाराजांनी तर म्हणलंय की विपत्तीने होय त्या प्राण्याचे, म्हणजे काय, तर आयदर तुकाराम महाराजांमध्ये तरी प्रॉब्लेम आहे किंवा या 12 अभंगामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं आमची शंका, असं आमच्या मनामध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता असते. तर त्याचा अर्थ असा आहे की संकट येणार नाहीत असं नाही. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक संकट आलेली आहेत. नवे नवे शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आलेली आहेत. परंतु संकट जरी आली तरी त्या संकटावर मात करण्याची जी शक्ती आहे, मनाची शक्ती, ती मनाची शक्ती आम्हाला हे अध्यात्म, आम्हाला हे 12 अभंग देतील. म्हणून त्याचा अर्थ असा आहे की विपत्ती न होय त्या प्राण्यासी. म्हणून अहो त्या भगवंताचं, त्या पांडुरंगाचं, त्या रामाचं चरित्र पहा, त्या कृष्णाचं चरित्र पहा. त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये अनेक संकट आलेली आहेत, अनेक विपत्ती आलेली आहेत. आणि जर तसं जर असेल तर आमचे आयुष्य हे निर्विघ्न, विपत्ती न येता कसं काय होईल? मग इथं विपत्ती न होय त्या प्राण्यासी असं का म्हणतात? तर विपत्ती न होय त्या प्राण्यासी म्हणजे कुठलाही जरी प्रसंग आला, कुठलाही जरी संकट जरी आलं, कुठलीही जरी विपत्ती आली तरीही त्या संकटावर मात करण्याची जी साधकाची तयारी असते, त्याच्या साधकाच्या मनाची तयारी असते, ते मन हे आम्हाला घडवण्याचं कार्य हे 12 अभंग करतात. आणि या 12 अभंगांनी काय होतं, तर आमचं मन इतकं स्वच्छ, आमचं मन इतकं धैर्यवान, आमचं मन इतकं आत्मवान, आमचं मन अतिशय आनंदी, आमचं मन हे डाऊट रहित, आमचं मन हे अतिशय सत्वगुण प्रधान, आमचं मन हे अतिशय सामर्थ्यवान होतं. आणि म्हणूनच आम्हाला कितीही संकट जरी आली तरी तो माणूस हालत नाही. हाच त्याचा अर्थ आहे की विपत्ती न होय त्या प्राण्यासी, कल्याण, प्राण्याचे कल्याण होईल बाप आहे. आणि म्हणूनच काय होतं, त्याच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम जरी आले त्याला ते प्रॉब्लेम वाटतच नाही. बघा तुम्ही सगळ्या संतांचं आयुष्य बघा, सद्गुरूंचं आयुष्य बघा, भगवंताचं आयुष्य बघा, कुणालाही ते प्रॉब्लेम वाटतच. प्रल्हादाचं आयुष्य बघा, शबरीचं आयुष्य बघा, कुठल्याही भक्ताला ते प्रॉब्लेम, संकट वाटतच नाही. आम्हाला का वाटतं? कारण आम्ही म्हणतो एकीकडे आम्ही अध्यात्म करतो, परंतु आमची भगवंतावर श्रद्धा नाही. आम्ही सोयीस्करित्या भगवंताला घेतो, पाहिजे त्याला भगवंत आहे आणि पाहिजे त्याला भगवंत नाही, अशा पद्धतीने अध्यात्म होत नाही. अशा पद्धतीने भगवंताचा भाव किंवा भगवंताची भक्ती केली जात नाही. म्हणून इथे म्हणतात की भावे वाचिता हे नित्य नेहमी, भावानं जर आम्ही वाचलं त्या पद्धतीने भगवंत आम्हाला हा सोयीस्करित्या 1 तास 2 तास बाकीच्या सगळ्या 22 तासामध्ये बाकीचं सगळं चालतं, अशा पद्धतीने अध्यात्म होत नाही. अध्यात्म हे 24 तास 24/7 हा एक मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने जाताना, ह्या मार्गाने अशाच पद्धतीने जावं लागतं, दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने जाता येत नाही. आणि म्हणूनच अध्यात्म हे अवघड वाटतं, पण एकदा त्या अध्यात्म काय आहे कळल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने जाऊ शकतो. आणि ते केल्यानंतरच प्राण्याचं कल्याण होईल, असे इथं महाराज म्हणतात. नेमे संकटासी करी अकरा पाठ, विघ्न त्याचे स्पष्ट दूर होय. म्हणून इथं स्पष्ट सांगतात परत एकदा फलश्रुती या 12 अभंगांची, की जो माणूस 12 अभंग नित्यपाठ करेल, सद्भावानी वाचेल, त्याचं कल्याण होईल, त्याची सगळी संकट दूर होतील. आणि जर नेमे संकटासी करी 11 पाठ, जर खरोखर एखादा संकट, खूप मोठं संकट आलं तर संकल्प करून जो 18 पाठ करेल दररोज, त्याचं विघ्न स्पष्ट दूर होईल, असे तर महाराज आम्हाला सांगतात. हेच या 12 अभंगाची फलश्रुती आहे. दूर होय विघ्न विठ्ठल म्हणे तुकया, शेवटी निज ठाया नेईन मी. आता हे जे सगळं जे सांगितलंय, हे कुणी सांगितलंय? इथं महाराज म्हणतात की हे मी सांगितलं नाहीये, हे माझ्या
पांडुरंगानं सांगितलेलं आहे. म्हणजे पांडुरंग मला म्हणतोय सगुण हे ब्रह्म विठ्ठलची बोले. म्हणजे तो सगुण ब्रह्म म्हणजेच कोण, विठ्ठल म्हणजेच पांडुरंग आता बोलतोय. काय बोलतोय? हे सगळं आता जे सांगितलं ते हे तुकाराम महाराज सांगत नाहीयेत, तर ते विठ्ठल सांगतोय, सगुण ब्रह्म सांगतोय, माझा पांडुरंग सांगतोय, असं तुकाराम महाराज इथं आम्हाला सांगतायत. हा तुकाराम महाराजांचा असलेला पांडुरंगावर असलेला विश्वास आहे. एवढा विश्वास जर आमचा पांडुरंगावर झाला तर मला आता सांगा की आम्हाला कधी संकट येतील का? आम्हाला कधी त्या संकटाचं भय वाटेल का? आम्हाला त्या आयुष्याची कधी भीती वाटेल का? कधीच वाटणार नाही. म्हणून हे जे आहे ही श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम, असं भगवंतानी गीतेमध्ये म्हणलेलं. त्याचं कारणच हे आहे की आमची त्या भगवंताप्रती किती श्रद्धा आहे त्याच्यावरच हे सगळं अध्यात्म अवलंबून आहे. आणि नुसती श्रद्धा म्हणजे नुसतं नमस्कार करणं नव्हे, श्रद्धा म्हणजे नुसती शरणागती नव्हे, त्या पद्धतीने सर्व आचरण, प्रयत्न हे सुद्धा आहेत. आणि त्यासाठी आम्हाला तुकाराम महाराज आणि समर्थ हे आदर्श आहेत. कारण तुकाराम महाराज आणि समर्थ दोघांनीही हे प्रयत्नवाद कधीही सोडलेला नाही. आणि म्हणून इथं सुद्धा म्हणतात की दूर होय विघ्न विठ्ठल होय म्हणे. तुकाराम महाराजांना विठ्ठल म्हणतोय असं ते म्हणतायत की त्या माणसाची दुःख विघ्न दूर होतील. आणि नुसतं एवढंच नाही तर मी त्यांना माझ्या ठिकाणी म्हणजेच माझ्याशी एकरूप होऊन देईन. म्हणजेच पांडुरंगाशी मी एकरूप होईन, निजठाया म्हणजे निजधामाला जाईन, म्हणजेच मी वैकुंठाला जाईन, असं इथं नेईन, असं इथं पांडुरंग म्हणतोय, असं इथे म्हणतात. आणि अशा रीतीने आपला हा 16वा अभंग म्हणजे 12 अभंगाचे पहिले 12 अभंग आणि त्याच्यानंतर त्याला असणारे सपोर्टिव्ह 4 अभंग, हे असे 16 अभंग इथे पूर्ण होतात. रामकृष्ण हरी. शेवट सांगता करताना थोडस मी असंही म्हणलेलं आहे की पहिल्यापासून आपण परत सुरुवात करावी, तर आपल्या सगळ्यांना अजून सोयीचं पडावं, अजून सोपं जावं म्हणून मी प्रत्येक अभंगाचं एकच एक वाक्य तिथं लिहिलेलं आहे. आपण त्याला सूत्र म्हणू किंवा वाक्य म्हणू, की मी ही जी 12 सूत्र किंवा 12 वाक्य, 12 अभंगाची 12 वाक्य जर मी लक्षात ठेवली माझ्या समोर, तर मला तो जो अध्यात्माचा पूर्णपणे पाथ जो आहे महाराजांनी आउटलाईन केलेला या 12 अभंगातून, तो आमच्या समोर येईल. तो मी तुम्हाला आता इथे सांगतो. महाराज इथे म्हणतात, म्हणजे या 12 पायऱ्या आहेत समर्थांनी तुकाराम महाराजांनी इथे लिहिलेल्या 12 अभंगातून. की पहिल्या अभंगातून त्यांनी काय सांगितलं आम्हाला, की परमार्थ अहर्निशी करा. अहर्निशी म्हणजे दिवसभर करा. आणि दिवसभर करा कसं करा, तर आम्हाला जीवन एका बाजूला जीवन जगायचंच आहे आणि एका बाजूला परमार्थ करायचा आहे. समर्थ सुद्धा म्हणतात की प्रपंच करावा नेटका. म्हणजे मग प्रपंच करा, एका बाजूला प्रपंच करायचं आहे आणि एका बाजूला परमार्थही करायचा आहे. दोन्ही कसं करायचं, तर प्रपंच करतानाच परमार्थ करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर प्रपंच करतानाच माझ्या अंगातले रजोगुण आणि तमोगुण कमी करायचे आणि सत्वगुण वाढवायचे, हाच परमार्थ आहे. आणि प्रपंच करताना एवढा आम्ही नक्कीच करू शकतो. कसं करू शकतो, तर जेणेकरून जे जे मी काही करतो दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये माझ्यासाठी असलेल्या, मी जे नेहमी म्हणतो की मला हे पाहिजे आहे, मी करणार आहे, मी करता आहे, ते थोडं कमी करायचंय. मी करता हा रजोगुणाचा स्वभाव आहे, मला हे पाहिजे आहे हे रजोगुणाचा स्वभाव आहे. त्याच्याऐवजी मी करत नाही, राम करता आहे आणि मी माझं माझं काम, माझं माझं कर्तव्य, माझं माझा स्वधर्म मी करतो आहे. आणि जे काही मला कर्म करणार आहे त्या कर्मातून मला जे फळ मिळेल ते मी पांडुरंग मला देणार आहे, राम मला देणार आहे. अशा पद्धतीने मी वागणं, अशा पद्धतीने मी जगणं, अशा पद्धतीने मी प्रपंच करणं, म्हणजेच माझा स्वतःचा रजोगुण आणि तमोगुण कमी करणं होणं आणि माझा सत्वगुण वाढवणं होय. हेच या पहिल्या अभंगाचं सार आहे. म्हणजे आम्हाला काय करायचं, एवढंच करायचंय की दिवसभर परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ दोन सेपरेट नाहीतच. प्रपंच करतानाच परमार्थ करायचा आहे. फक्त दिवसभर वागताना निष्काम कर्मयोगाचं आचरण करायचंय, अनुष्ठान करायचंय. अनुष्ठान म्हणजे काय, की जाणून बुजून मी हे करणार आहे. म्हणजे कधीही मी ज्या वेळेला वागताना किंवा खाताना माझे लाईक्स अँड डिसलाईक्स नसतील. वागताना
कुठल्याही प्रसंगामध्ये वागताना माझे लाईक्स अँड डिसलाईक्स नाहीत. मला जे समोर आलेलं आहे ते मी माझं काम, माझं स्वधर्म, माझं कर्तव्य मी पार पाडेन. त्या कर्मातून, त्या कामातून जे काही मला मिळणार आहे ते माझं प्रसाद मी घेईन आणि मी आनंदी राहीन. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे जर मी केलं तर काय होईल मला? तर ऑटोमॅटिकली माझं अंतःकरण शुद्ध होईल, मी शांत होईल. माझं अंतःकरण शुद्ध होणं म्हणजेच मी शांत होणं होय. माझ्या अंतःकरणातली अशांतता कमी होणं, माझ्या अंतःकरणातली अस्थिरता कमी होणं म्हणजेच माझ्यातला रजोगुण आणि तमोगुण कमी होणं. जीवनामध्ये असताना तक्रारी कमी होणं म्हणजेच माझा रजोगुण आणि तमोगुण कमी होणं होय. मला हे पाहिजेच आहे, मला ते पाहिजेच आहे आणि का हे मिळत नाही आणि मिळाल्यानंतर मी आनंदी होतो आणि नाही मिळाल्यानंतर मी दुःखी होतो, हे जे आहे हे रजोगुण आणि तमोगुणाच आहे. आणि म्हणून परमार्थ करणं, अहर्निशी परमार्थ करणं म्हणजे दिवसभर म्हणजे सत्वगुण वाढवायचं असेल तर मला चांगलं संगत पाहिजे, चांगले विचार पाहिजेत, चांगले आचार पाहिजेत, चांगली कर्म पाहिजे. अशा थोडक्यात आता काय झालं की सत्वगुणांनी वागण्याचा मी अभ्यास करणे हे पहिल्या अभंगाचं सार आहे. नंतर काय आहे तर सत्वगुणामध्ये जर मला कंटिन्युअस जर करायचं असेल तर माझा सत्वगुण कसा कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये यायला पाहिजे असेल, त्याच्यामध्ये जर मला जर धैर्य आणि कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर मला सत्संगामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या अभंगाचं सार की ज्ञानी माणसांच्या सदैव संघात राहावे. म्हणजेच काय जावे, त्याच्या शरीराने नुसतं त्याच्या जवळ जाऊ नये तर त्याला शरण जावे आणि त्याला त्याच्या तोंडातून, त्याच्या अनुभवातून माझ्यामध्ये काय कमी आहे, मी जी साधना करतो आहे त्या साधनेमध्ये काय चुकतं आहे का, आणि मी कुठली साधना करणं आवश्यक आहे. कारण साधना अनेक आहेत आणि त्यासाठी आम्हाला कोणाची तरी मदत पाहिजे आहे की माझं मला अनालिसिस जमत नाही, कारण माझी बुद्धी ही कलुषित आहे आणि म्हणून मला ज्ञानी माणसाच्या संगतीत राहणं, फिजिकली नाही तर त्याच्या मनामध्ये राहणं, मनानी संघामध्ये राहणं हे आवश्यक आहे. हे दुसऱ्या अभंगाचं सार आहे. मग आता तिसरा प्रश्न असा आहे तो की मी कसं ओळखावं की ज्ञानी माणूस कोण आहे? कारण आजूबाजूला जर मी बघितलं तर अशी अनेक माणसं आहेत की जी अध्यात्म करतात, जी अनेक माणसं आहेत की जी गुरुपदावर आहेत, जी अनेक माणसं आहेत, अनेक संप्रदाय आहेत की जे मला सांगतात की तुम्ही असं करा तसं करा आणि मोठ्या आत्मविश्वासानं सांगतात. म्हणून इथं महाराज आम्हाला सांगतात की त्याला कसं ओळखावं? त्याचं मन गंगेसारखं शुद्ध, त्याचं मन हे काम क्रोध वासना रहित असून तो निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. हाच ज्ञानी आहे. मग आम्ही त्याला कसं ओळखावं? तर म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही सद्गुरु करताना आधी सद्गुरूची सुद्धा आम्ही परीक्षा घ्यावी. कारण आज सध्याच्या काळामध्ये अनेक सद्गुरू पदावर बसलेली माणसं आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सत्संगामध्ये जाऊन त्यांचं मन गंगेसारखं शुद्ध, काम क्रोध वासना रहित आहेत का, ते नक्की कसं वागतात, त्यांचा आचार कसा आहे, त्यांचा विचार कसा आहे, त्यांनी जे सांगितलेलं जे अध्यात्म आहे ते त्यांचं स्वतःचं अध्यात्म आहे का ते शास्त्राचं अध्यात्म आहे, हे सगळं पडताळून पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्या एकदा त्या ज्ञानी माणसाची परीक्षा झाली, एकदा सद्गुरू झाला की म्हणून ज्यावेळेला नरेंद्रांनी ज्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी ते गेलेत, म्हणजे गोंदवलेकर महाराज सुद्धा अनेक ठिकाणी गुरुच्या शोधार्थ हिंडलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की हे गुरु का पाहिजे आहे आणि गुरु कोण आहे. आणि हेच इथे पण महाराज तेच सांगतायत. महाराज सुद्धा सद्गुरूंच्या शोधामध्ये अनेक वेळेला फिरलेले आहेत आणि म्हणून ते जर सद्गुरू जर मिळाला नाही तर त्यांनी ग्रंथ हेच सद्गुरू असं करून त्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे.
आणि त्या पद्धतीने आचरण चेंज केलेलं आहे, त्या पद्धतीने उपासना केलेली आहे, त्या पद्धतीने मन चेंज केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर शुद्ध मन जर झालं तर स्वतः त्यांना स्वप्न दृष्टांत सद्गुरूंनी येऊन दिलेला आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या शोधात सुद्धा आम्हाला फिरण्याचं कारण नाही. जर खरोखर जर आम्ही आमची तयारी केली ग्रंथांच्या आधाराने आणि तर सद्गुरूला आमच्याकडे यावं लागेल. एवढं अध्यात्मामध्ये एवढं त्या शास्त्राचं सामर्थ्य इथे आहे. आणि म्हणून इथे आपल्याला तिसऱ्या अभंगामध्ये ज्ञानी कसा ओळखावा, परत चौथ्या अभंगामध्ये सुद्धा, कारण ज्ञानी माणूस ओळखण्यामध्ये जर चूक झाली तर आमचं सगळंच अध्यात्म वेगळ्या वाटेवर जाईल. म्हणून परत एकदा सांगतात की तो सदैव आत्मा आनंदामध्ये तल्लीन असतो. म्हणून सद्गुरू कोण, म्हणून सद्गुरू जे नेहमी म्हणलेलं असतात की सद्गुरू हे शरीर नाही, सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू हा ब्रह्मस्वरूप आहे. आणि तो जर ब्रह्मस्वरूप असेल तर तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून ज्ञानी माणूस म्हणजेच तो निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. पण तो शरीरामध्ये दिसतोय आम्हाला. मग शरीरामध्ये असताना तो निर्गुण निराकाशी एकरूप कसा झालेला आहे, तर तो मनानी झालेला आहे, अंतःकरणाने झालेला आहे. आणि अंतःकरण कशाने झालेलं आहे, तर त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलेही काम क्रोध विकार नाहीत. त्याचं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, त्याचं अंतःकरण गंगेसारखं शुद्ध आहे, गंगेसारखं फ्लोईंग आहे, गंगेसारखं वासनारहित आहे. अशा पद्धतीने तो असल्यामुळे तो अतिशय अंतर्मुख आहे. आणि म्हणूनच तो मनाने अनुसंधानामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. आणि म्हणूनच तो आत्मस्वरूप झालेला असल्यामुळे, तो पांडुरंग स्वरूप झालेला असल्यामुळे तो सदैव आत्मा आनंदात तल्लीन असतो. आणि असा तो आहे, तो ज्ञानी माणूस आहे. आणि म्हणून काय, मग एकदा त्या सद्गुरूला, एकदा त्या ज्ञानी माणसाला किंवा एकदा त्या संतांना ओळखल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करावी. म्हणून 5व्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करावी. म्हणजे आतापर्यंत पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलंय की तुम्ही उपासना करत राहा, नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सद्गुरू मिळतील. आणि नंतर सद्गुरू मिळाल्यानंतर परत आमची उपासना चालू होईल. आणि मग काय होईल परत चालू, की मग परत मनातले सर्व दोष जाण्यासाठी विठ्ठलाला शरण जाऊन मन ओतून भक्ती करावी. म्हणजे परत एकदा निष्काम कर्मयोग आणि उपासना या ज्या साधना आम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच परत एकदा जे आम्ही पांडुरंगाला सद्गुरूंना शरण जाऊन करत होतो त्या परत एकदा चालू ठेवाव्यात. म्हणजे काय, की आता जे काही थोडे बहुत काही जी कमी राहिलेली आहे आमच्या मनामध्ये, थोडेफार जे विकार अजून अजून सबकॉन्शियस मनामध्ये राहिलेले आहेत, ते करत 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 कमी 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 ज्यावेळेला होतील त्यावेळेला या 6व्या अभंगात काय होईल, अजून आमचं मन शुद्ध शुद्ध होत जाईल, अजून आमचं मन अंतर्मुख होत जाईल, अजून आमचं मन हे अतिशय विकाररहित विषयासक्त रहित होत जाईल. आणि मग काय होईल, अशा प्रकारे मग आता पुढे म्हणतात की 7व्या अभंगातून अशा प्रकारे भक्ती उपासना न सोडता आपल्या आत असलेल्या शिवस्वरूपाला पाहावे. कारण पहिल्या 6 अभंगामधून, पहिल्या 6 स्टेप मधून अजून आम्हाला आत्माराम आतच आहे, शिवस्वरूप आतच आहे, पण माझं अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे, माझं अंतःकरण हे मलिन असल्यामुळे, माझं अंतःकरण हे अस्थिर असल्यामुळे, चंचल असल्यामुळे आत जरी शिवस्वरूप असलं तरी सुद्धा मला ते पाहता येत नाही. म्हणून पहिल्या ज्या 6 स्टेप्स आहेत हे अंतःकरण तयार करण्यासाठी आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्हाला बंपर पीक घ्यायचं आहे त्यावेळेला जमिनीची मशागत करायला लागते. आणि जमिनीची मशागत करण्यासाठी आम्हाला या सगळ्या साधना दिलेल्या आहेत. तशा या साधना पहिल्या 6 स्टेप मधनं केल्यानंतर मग आता म्हणतात की आत असलेल्या शिवस्वरूपाला पाहण्याचा प्रयत्न करावा. आणि ते करताना काय करावं, भक्ती वरती सांगितलेल्या 6 स्टेप्स या भक्ती आणि उपासना न सोडता त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवून आत असलेल्या शिवस्वरूपाला पाहावे. म्हणजे या स्टेप बाय स्टेप साधकाची असलेली प्रोग्रेस आहे, या पायऱ्या आहेत. म्हणून एकाच पायरीवर आम्ही आयुष्यभर राहून काय फायदा आहे का? मग एकाच पायरीवर जर आम्ही आयुष्यभर राहिलो तर याचा अर्थ असा झाला की प्रायमरी मध्ये मी आयुष्यभर राहिलो. पण तसं होत नाही. आम्ही पहिल्यांदा प्रायमरी मध्ये जातो, नंतर सेकंडरी मध्ये जातो, नंतर मग कॉलेजला जातो, नंतर मग प्रोफेशनल कॉलेजला जातो, नंतर मग पीएचडी ला जातो. तसंच इथं साधकाचं पण आहे. म्हणून या 12 पायऱ्या गेल्याशिवाय आम्हाला तिथं पर्यंत शेवटपर्यंत जाता येणार नाही.
म्हणून या 12 पायऱ्या या 12 अभंगामधून दिलेल्या आहेत. म्हणून मग 7व्या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलं की आता इथपर्यंत आलेला आहेस तू, ठीक आहे, आता तू काय कर, हळूहळू म्हणजेच आत असलेल्या शिवस्वरूपाला पाहणे, म्हणजेच तुम्ही नामस्मरण करा किंवा तुम्ही मेडिटेशन करा. आणि ते मेडिटेशन करताना, नामस्मरण करताना शांत असलेल्या अंतरंगामध्ये जो जप करताना मनामध्ये असलेला तो जप आहे, तो मनामध्येच असलेला शिवस्वरूप असेल किंवा मनामध्येच असलेल्या रामाला पाहण्याचा, सगुण रामाला पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्याच्यामध्ये तल्लीन व्हावं, त्याच्यामध्ये तासनतास तल्लीन व्हावं. आणि पुढच्या स्टेपला गेल्यानंतर आता काय म्हणतात की आता मला कळलं की आतच माझ्या प्रभू श्रीराम आहेत, आतच माझ्या शिव आहे. त्या जीवाची आणि शिवाची ज्यावेळेला मला थोडीशी ओळख पडते, त्यावेळेला आता पुढं काय करा म्हणतात की आता नुसतं तेवढी ओळख पटत नाही, तर आता ते प्रभू श्रीराम किंवा तो शिवस्वरूप हे प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक झाडाझुडपामध्ये, प्रत्येक पशुपक्षामध्ये आहे, याचं मला भान यायला लागेल, याची मला जाणीव व्हायला लागेल. याची मला ज्यावेळेला जाणीव होते, त्याच वेळेला 8व्या अभंगामध्ये म्हणतात की आता कधी होईल ते, कारण जोपर्यंत माझा अहंकार सुटत नाही तोपर्यंत मला इतर सर्व मी श्रेष्ठ वाटतो आणि बाकीचे कनिष्ठ वाटतात. आणि जर मला जर लक्षात यायचं असेल तर सर्व प्राणी, सर्व मनुष्य हे माझ्यासारखेच आहेत, हे त्या परमेश्वराचेच आहेत, असं ज्यावेळेला मला लक्षात येईल, केव्हा लक्षात येईल की ज्यावेळेला माझा अहंकार पूर्णपणे सुटेल त्यावेळेला. म्हणून अहंकार ही 8वी स्टेप आहे. 8व्या स्टेपला अहंकार सुटल्यानंतर, आणि जर आपण जर हे बघितलं तर 7वी स्टेप म्हणजे अहम ब्रह्मास्मी याची प्रचिती येणे, याचा अनुभव येणे. आणि 8वी स्टेप म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे मी स्वतःच ब्रह्मस्वरूप नाही तर सर्व जग हे सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं ज्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळेला ते 8व्या स्टेपला आलेले आहेत. बघा, म्हणजे प्रत्येक साधकाची उन्नती आहे, प्रत्येक साधकाचे स्टेप बाय स्टेप झालेली प्रगती आहे. त्या स्टेप्स इथे सांगतात. मग 8व्या याला आल्यानंतर मग पुढे काय, अजून संपलेलं नाही, कारण अजूनही आम्ही सगुणामध्येच आहोत. आणि म्हणून आता शेवटची स्टेप की शास्त्राचे परत एकदा अंतरंग साधना, श्रवण मनन आणि निधिध्यासना, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, असं ज्यावेळेला आम्ही करू त्यावेळेला ते सुद्धा कसं करायला पाहिजे, संतांच्या, साधूंच्या, ज्ञानीच्या सांगण्याप्रमाणे करत राहावं. आणि हे ज्यावेळेला आम्ही करत राहू त्यावेळेला आमची 9वी स्टेप पूर्ण होते. आणि ती 9वी स्टेप पूर्ण होताना काय होते, तर देह बुद्धी गळून पडते. म्हणजे आता अहंकारही पडलेला आहे, देहबुद्धी सुद्धा पडलेली आहे. आता जे काय आहे ती आत्मबुद्धी म्हणजे आत्माकार वृत्ती ही उदयाला येते. आणि आत्माकार वृत्ती उदयाला येते म्हणजेच काय होतं, आत्मज्ञान होतं. म्हणजेच काय होतं की तो सदेह वैकुंठाला जातो. म्हणजेच काय होतं की याची देही याची डोळा, तो माणूस जीवनमुक्त होतो. आणि तो जीवनमुक्त होतो म्हणजे काय होतो, तर ती त्यांनी 11व्या स्टेप मध्ये सांगितलं की जीवनमुक्त होतो याचा अर्थ त्यावेळेला त्याच्या सगळ्या भ्रांती, म्हणजे सगळे संदेह, त्याचे सगळे डाऊट्स, सगळे त्याची दुःख, सर्व प्रश्न संपतात. म्हणजे तो माणूस शांत होतो. नुसता तो शांत होत नाही, त्याच्या सर्व इच्छा सुद्धा संपतात. म्हणजे त्याला काहीही आता उपभोगायचं शिल्लक राहत नाही, त्याच्यामध्ये कुठलेही संकल्प येत नाहीत, त्याला काहीही मिळवायचं नसतं, तो कधीही अतृप्त नसतो. म्हणजेच काय होतो, तर तो तृप्त होतो. ही जी तृप्ती आहे, ही तृप्ती त्याला कशातनं लाभलेली आहे, ती तृप्ती त्याची नाही, तर ती तृप्ती तो त्या विठ्ठला चरणी स्थिर झाल्यामुळे, तो विठ्ठलमय झाल्यामुळे ती तृप्ती, विठ्ठलाची तृप्ती त्याला मिळालेली आहे. आणि म्हणून तो विठ्ठलमय होतो, विठ्ठलाच्या चरणी स्थिर होतो, तो तृप्त होतो, तो धन्य होतो. आणि तो म्हणतो की देव पहावयासी गेलो, देव होऊनिया गेलो, आनंदाचे डोही आनंद तरंग.
म्हणजे काय होतं, तर तो आता त्या आनंदामध्ये, त्या अवस्थेमध्ये एकरूप होतो. त्या निर्गुण निराकार असलेल्या आनंदामध्ये, म्हणजे पहिल्या 10 स्टेप्स ह्या सगुणामध्ये आहेत, नंतरची 11वी स्टेप आणि 12वी स्टेप ही निर्गुणामध्ये आहे. म्हणजेच जीवन याच देहामध्ये आहे, याच माणसांमध्ये आहे, असं असताना सुद्धा तो या देहामध्ये असताना सुद्धा तो निर्गुण निराकार होतो. म्हणजे काय होतो, जीवनमुक्त होतो. आणि मग 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 जीवनमुक्त तो झालेला आहे, पण ह्या शरीरामध्ये आहे. मग जीवनमुक्त झालेला असताना सुद्धा आता त्याला काहीच करायचं नाहीये, काहीच त्याला मिळवायचंही नाहीये. तो स्वतः ज्ञानी आहे, तो स्वतः जीवनमुक्त आहे. म्हणजे आपण 12वा अभंग बघितला. मग तो काय करतो, परोपकारा आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, की आता त्याला काहीच स्वतःसाठी मिळवायचं नाही, चिंता करीतो विश्वाची. म्हणून तो सगुण भक्ती स्वतःसाठी पांडुरंगाची करत शरीर पडेपर्यंत करत राहतो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तो स्वतः त्या पांडुरंगाच्या बरोबर, सगुण पांडुरंगाबरोबर, सगुण भगवंताबरोबर त्याची सगुण भक्ती करत शरीर पडेपर्यंत आहे त्या अवस्थेमध्ये आनंदाने, शांतपणाने, प्रारब्धानी शरीर पडेपर्यंत तो राहतो. आणि म्हणूनच संत म्हणतात की राहिलो केवळ उपचारापुरता. आता मी हे शरीर कशासाठी आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर आहे. आता प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्धाचं काम करेल. ज्या वेळेला हे शरीर पडेल तोपर्यंत तो माणूस, तो संत, तो ज्ञानी, तो जीवनमुक्त पुरुष हा त्या पांडुरंगाची, त्या भगवंताची सगुण भक्ती करत राहतो. असा तो 12वी स्टेप आहे. म्हणजे ह्या जे 12 अभंग म्हणजे ह्या 12 स्टेप आहेत. आणि 12 स्टेप म्हणजे हेच अध्यात्म आहे. आणि ह्या 12 स्टेप हेच अध्यात्म, हे तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या 4,01,34,000 या अभंगातून सांगितलेलं आहे. तेच या 12 अभंगातून सांगितलेलं आहे. त्याच या 12 स्टेप्स आहेत. याच 12 स्टेप्स समर्थांनी सुद्धा मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम याच्यामधून सांगितलेले आहेत. याच 12 स्टेप्स या माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून सांगितलेले आहेत. याच 12 स्टेप्स या भगवान आचार्य आदिशंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या अनेक प्रकरण ग्रंथांमधून, आत्मबोध असेल, तत्वबोध असेल, अपरोक्षानुभूती असेल, तिथून सांगितलेले आहेत. याच 12 स्टेप्स या भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये 12 संबंध सगळ्या अध्यायांमध्ये, 18 अध्यायांमध्ये याच स्टेप्सनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक साधक, म्हणून या वेगवेगळ्या जरी शास्त्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे ग्रंथ जरी लिहिलेले असतील तरी सुद्धा या स्टेप्स ह्या ऍब्सोल्यूट आहेत. या स्टेप्स या मनाच्या स्टेप्स आहेत. आणि या स्टेप्स करत 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 म्हणजे प्रत्येक स्टेप मला काय करायचं आहे आणि स्टेप नंतर काय होणार आहे हेही या स्टेप मध्ये अतिशय क्लिअर, ऍब्सोल्युटली क्लॅरिटीनं इथे लिहिलेलं आहे. आणि हेच मी 12 अभंगांचं सार हे 12 या स्टेप्स मध्ये आपल्या समोर हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज आता आपण इथेच थांबूया. अशा रीतीने आपण 12 अभंग हे आज पूर्ण केलेले आहेत. रामकृष्ण हरी. हरि ओम तत्सत. आरतीताई अभंग म्हणता? म्हणते. हा, ऐकू येते ना? येत येत. मन हा मोगरा, मन हा मोगरा, अर्पुनी ईश्वरा, अर्पुनी ईश्वरा, पुनरपिया संसारा, येणे नाही, येणे नाही, येणे नाही, येणे नाही. मन
मन हे शेवंती अर्पुनी भगवंती अर्पुनी भगवंती पुनरपिया संस्कृती येणे नाही येणे नाही येणे नाही येणे नाही मन हे तुळशी मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपिया जन्मासी येणे नाही येणे नाही येणे नाही येणे नाही तुका म्हणे ऐसा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा जन्म दिला देवा तया वास व्हावा तया वास व्हावा वैकुंठासी 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 मन हा मोगरा मन हा मोगरा. दादा ह्याच्यामध्ये संस्कृती हा शब्द वापरलाय. संस्कृती या शब्दाचा मी अर्थ हुडकला तर संसार प्रवाहातून किंवा जन्म मृत्यू चक्रातून मुक्तता करायची आहे. म्हणजे सततची गती प्रसंगानुरूप त्याचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे तुकारामांचं ज्ञान काय आगाध होतं याची झलक बघायला मिळते आपल्याला. म्हणजे इतकं मला ते शब्द ऐकल्यावर हे म्हणजे जय गुरुदेव. मी सगळे लाईन्स ओपन करतो. एक मिनिट जरा. मी लाईन्स ओपन केलेले आहेत, मायक्रोफोन आणि व्हिडिओ दोन्ही. तर काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर ते करू शकतो. नाही खरंच म्हणजे रामदास किंवा तुकाराम म्हणजे आपल्यासाठी आपला काय जन्माचं पुण्य आहे त्यांनी नुसतं सगळ्या 12 अभंगात सांगितलंय. आणि त्याचे सगळे इतके किती लक्ष अभंग केले त्याचं सगळं म्हणजे वर्गीकरण सुद्धा त्यांनी केलंय. म्हणजे काय खरंच नाही, आपण एक 2-4 कविता केल्या तरी आपल्याला वर्गीकरण करता येते. खरंच नाही म्हणजे आई हे म्हणजे पचतच नाही खूप वेळ असं होतंय. आणि 75 लक्ष वैराग्य, 75 लक्ष नामाचे अभंग आहेत, 60 लक्ष बोधपर आहेत, 30 लक्ष देवाची करुणा श्रद्धा आणि 1 लक्ष रूपाचं वर्णन कर्मकांडावर केलंय, 60 लक्ष रूपाचं वर्णन. काय म्हणजे खरंच किती त्यांना पद्मभूषण आणि सगळं म्हणजे म्हणतात ना की कुठल्या पदव्या द्याव्यात तेवढ्या कमी आहेत. आर्थिक ते खरं सांगू का की त्यांनी पद्मभूषणासाठी अभंग केलेलंच नाही. आम्ही पद्मभूषणाकडे लक्ष ठेवून अभंग करतो, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे बघतो. हेच तर त्यातली मजा आहे. म्हणजे त्यांचे जे अभंग आहेत ते स्फुरलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे हे केलेले आहेत ते अभंग त्यांचे स्वतःचा अनुभव आहे. अभंग करायसाठी म्हणून केलेले नाहीत, तर ते अभंग स्फुरलेले आहेत. आणि त्यामुळे साधक मुक्त व्हावेत एवढंच त्यांना हवंय. नाही पण अजून मजा म्हणजे ते हेच त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्व. म्हणून आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच,
तुम्ही जर तुकाराम महाराजांची जर गाथा खरोखर जर अभ्यासली तर आम्हाला लक्षात येईल की तुमची आमची जी स्थिती आहे तीच त्यांची अवस्था साधक अवस्थेतल्या अभंगातून लक्षात येते. म्हणजे याच्यातून आम्हाला एवढं तरी कळतं की अरे तुकाराम महाराज एकदम ढगातनं पडलेले नाहीत. तुकाराम महाराज असे सहज झालेले नाहीत. त्यांनी केलेली तपश्चर्या, त्यांनी केलेली साधना, त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्याच्यातून ते घडलेले आहेत. त्याच्यातून त्यांचं ते मन आलेलं आहे. आणि म्हणून त्या अभंगामध्ये असलेली जी व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे सुरुवातीच्या साधनेमधले अभंग, नंतरच्या साधना काळातले अभंग, नंतर तिथं पोचल्यानंतर असलेले अभंग, म्हणजे ह्याचं जे ह्या पद्धतीने जर आम्ही पाहिलं तर आम्हाला लक्षात येईल की त्यांचं जीवनचरित्र त्यांनी त्याच्यातून म्हणजे जीवनचरित्र लिहायचंय म्हणून लिहिलेलं नाहीये. बरोबर ते उलगडलेले आहे. म्हणजे ते मनात जे ह्यालाच बेसिकली म्हणतात की प्रकट चिंतन. म्हणजे हे प्रवचन द्यायचंय म्हणून मी प्रवचनाची तयारी करत नाही, की मला हे अभंग लिहायचंय म्हणून मी अभंग लिहित नाही. तर माझी जी अवस्था आता मनाची जी आहे ती आता फक्त त्या अभंगातून फक्त दिसते आहे, बस संपलं काम. आणि म्हणून ह्या अभंगाला, म्हणून ह्या सगळ्या ह्याला हे जास्त वजन आहे, कारण हे अनुभवाचे बोल आहेत. बरोबर आहे. म्हणजे म्हणून त्याला म्हणतात ना की यमक्या वामन किंवा टला प पला प लावून आपण जे अभंग रचना करतो ते 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 वेगळे आणि हे अभंग वेगळे. म्हणून ऍक्च्युली त्यांच्या पण चरित्रामध्ये एक जण आलेला होता, त्यांनी हे अभंग करतात म्हणल्यानंतर मी अभंग करतो असं त्यांनी म्हणले. तर ते म्हणले की राजा तसं होत नसतं. ते तू जेवढं तुझं जास्त चिंतन होईल, जेवढं जास्त तुझं, म्हणून श्रवण मनन चिंतन असं जेवढं आमचं चिंतन जास्त होईल तेवढं ते अभंग हळूहळू स्फुरतील, हळूहळू ते आमच्या मनातून बाहेर येतील. म्हणून ते तसं ते हे आहे. म्हणजे नाही, आणि लहानपणी ना माझी आई तुकारामांची गाथा वाचायची. घरात म्हणजे गाथा होती, खूप जण तिच्याकडनं मैत्रिणी वगैरे मागून न्यायच्या आणायच्या, पण आम्ही कधी वाचल्या नाहीत ते. आणि ते आत्ता म्हणजे ते गाथा आत्ता लक्षात यायला लागली आहे. किती म्हणजे काहीतरी पूर्व सुकृत असेल ना ती गाथा आमच्या घरी असावी. म्हणजे आता ती हुडकून मला वाचायची आहे. ती पण वेळ यायला लागते म्हणतो ना, तसं झालंय आता. पण आता तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलंय की आता ते कशाला वाचायचं? 12 अभंग म्हणजे हो ना, तेच सांगितलं ना, आम्ही वाचायचो ना, आईची चेष्टा करायचो, काय वाचत बसती, काय कळते त्याच्यातलं. पण आता हे सगळे अर्थ कळले त्याच्यातले. म्हणजे असं एक मला बोलावं असं वाटलं. जय गुरुदेव. मस्त अगदी. आता पुढं काय हे डोक्यात ध्यास लागलेत. आता गणपती येत आहेत आणि गणपतीचा महिना चालू होतोय, तर आपण जे मागच्याला म्हणलं होतं की अथर्वशीर्ष, आणि आपला परत तोच भाग असणार की अथर्वशीर्ष समजून घेताना आमच्या उपासनेसाठी त्याचा कसा उपयोग होईल, किंवा आम्ही अथर्वशीर्ष पारायण करणार आता ह्या समजा या महिन्याभरामध्ये जर आवर्तनं करणार असू, 21 आवर्तनं किंवा 11 आवर्तनं, ज्या पद्धतीने प्रत्येकाचं जे काही जे आपलं स्वतःचं अनुष्ठान असेल ते करत असताना, ते म्हणत असताना आम्हाला त्याचा अर्थ समजून जर आम्ही म्हणला तर अजूनही त्याच्या उपासनेमध्ये आम्हाला कसा उपयोग होईल, आणि त्याचाही ऍक्च्युली जर आपण जर त्याचा अर्थ बघितला तर तो ह्याच्याशी कसा संलग्न होऊ शकेल. म्हणजे कुठलंही आम्ही काहीही स्तोत्र घ्या, काहीही उपासना करा, ते सगळ्याचं शेवटी गमक किंवा सार हे एकच आहे. हे आम्हाला कसं त्यातनं समजेल? म्हणजे काय होईल की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला त्याच्यात निष्ठा बसेल. म्हणजे काय असं ह्या पद्धतीने आपण ते गणपती अथर्वशीर्ष पुढच्या वेळेपासून बघूया. छान. ज्योतिताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही दोघंही एवढे बोलले की त्याच्यावरनं मला काय बोलावं हा प्रश्नच. दुसरी गोष्ट की आमच्या ह्या साईडला ना तुकाराम गाथा किंवा तुकारामांचं असं विशेष काही ऐकण्यात येत नाही. काही ठराविक एखाद ठिकाणी कुठेतरी ऐकला आलेला आहे. तर त्याच्या अशा ह्याच्यामध्ये मला तुमच्याकडनं हे एवढं सगळं तुकाराम गाथेचं महत्व, जे 12 तुकाराम गाथा, त्याच्यानंतर हे 12 अभंग, 12 अभंगामध्ये 4,01,34,00,000 एवढं हे केल्यानंतर त्यांनी ते कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, एक गणित सुद्धा दिलेलं आहे, अचूक गणित त्या काळात केलेलं. हे म्हणजे खूपच दैविक एवढी मोठी संपत्ती
आम्हाला तुमच्या मार्फत कळते आहे मला. त्यामुळे पहिले मी तर तुम्हालाच नतमस्तक होते बा. संत तुकाराम महाराजांना तर आहेच आहे, पण माझ्यासाठी तुम्हालाच इथे आहे. नमस्कार, पहिले कृतज्ञता. खूपच सुंदर सांगितलं तुम्ही, आणि त्यामध्ये महत्वाचं की सगळ्या शेवटी 12 तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या ज्या स्टेप्स सांगितल्या, 12 सार, हे तर अगदी तुकाराम महाराजांनी तुम्हाला आता मनाने सांगितलेलं आहे की हे पण यांना सांग. हे एवढं नाही वाचणं झालं, नाही समजलं, विसरून गेले, तर कमीत कमी हे तरी आठवतील. हे तर खूपच आमचं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृताची जोडी म्हणून मी ह्या इतक्या दूर राहणारी तुमच्या ह्याच्यात जोडल्या गेली, आणि हे मला सगळं श्रवण होत आहे आणि ह्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न होतो आहे. ह्याच्या पलीकडे मी काहीच नाही बोलू शकत दादा. रामकृष्ण असं हरी. चालू ठेवा. थोडा घशाचाही त्रास होतोय बोलायला. हं. हा. अजून काही शंका, क्वेश्चन्स, कमेंट्स? 1-2 मिनिटं थांबतो आणि नंतर मग मी ग्रुपवर हे सगळे 12 अभंगाची ते PDF पण पाठवून देईन, आणि ज्या 12 स्टेप्स आपण काढलेल्या त्याही पाठवीन, म्हणजे मग सगळ्यांच्या जवळ ते राहू शकतील, त्याचा उपयोग करता येईल. ठीक आहे, आपण आता इथंच थांबूया. मी रेकॉर्डिंगही थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.